कम्मठाणाच्या केंद्रावरती जीवित रूप आहे आणि या जीवित रूपाशी नामखंडाचा संयोग होतो आहे. खरं तर पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या एकत्रीकरणातून, यांच्या मिलनातून नामखंडाचा उद्भव होतो आहे. सगळ्या विज्ञान, संखार आणि वेदना याची अनुभूती होते जीवित रूपावरती नामखंडाचा संयोग जाणवतो आहे. आतलं विज्ञान, चेतना, चेतसिक आणि बाहेरचं विज्ञान यांचा स्पर्श होतो आहे. आणि संबंध बाह्य दृश्य थांबवून, विचार थांबवून आतल्या दर्शनाची सुरुवात या जीवित रूपाशी नामखंडाच्या संयोगाने होते आहे. त्याला आलंबनाची साथ द्यायची आहे. श्वासाचं येणं आणि जाणं जे आहे ते अनुभवायचं आहे. प्रत्येक श्वास येतो कसा आहे आणि जातो कसा आहे. श्वास सोडताना तो पाहायचा आहे आणि श्वास घेताना तो पाहायचा आहे, बारक्या वेळानं पाहायचा आहे. एकही श्वास, एकही क्षण दुर्लक्षित राहायला नको. पूर्णपणे त्याची अनुभूती, त्याप्रती सजगता असली पाहिजे. ही सजगता आणि ही स्मृती, ही संबंध आतल्या दर्शनाची साक्ष प्रवाह आहे. सत्याला भिडणारी, सत्याला उजागर करणारी, सत्याची अनुभूती घेणारी आहे. त्यामुळे प्रतिक्षण सावध, सजग. प्रत्येक श्वास कम्मठाणाच्या केंद्राला स्पर्श करणारा, अनुभूती देणारा, अनुभवायला येणारा अशा पद्धतीचा प्रत्येक श्वास. या श्वासाच्या आलंबनानं कम्मठाण जाणायचं. कम्मठाण आणि श्वासाचं आलंबन. आपला प्रवास आतल्या दर्शनाचा सुरू झालेला आहे. सूक्ष्म सूक्ष्म प्रतिक्षण, सूक्ष्म सूक्ष्म आणि अधिकाधिक सूक्ष्म पद्धती. कम्मठाण सुटायला नको. आलंबनानं ते जाणता आलं पाहिजे, त्याला पाहता आलं पाहिजे. कम्मठाण आणि आलंबन हे आपलं संबंध आपलं साधन आहे. त्यामुळे त्याला सोडून, त्याला वगळून आपण प्रवास करायचा नाही. त्याला सोडून केलेला प्रवास हा वरवरचा असणारा प्रवास असेल, उथळ असणारा प्रवास असेल. शरीरामध्ये जिथे कुठे संवेदना जाणवतात, सुखद जाणवतात, दुःखद जाणवतात, अदुःखद असुखद जाणवतात, जसेही जाणवतात, त्या कम्मठाण आणि आलंबना सहज पाहायचंय. श्वास सोडताना आणि श्वास घेताना पाहायचं आहे. कम्मठाण आणि श्वास सोडून जर पाहण्याचा प्रयत्न केला तर भरकटल्यासारखं होईल, रस्ता सोडून दिल्यासारखं होईल, रस्ता चुकल्यासारखं होईल, निबिड घनदाट जंगलामध्ये निघून गेल्यासारखं होईल, समजणार नाही. कुठे मानेजवळ, कुठे डोक्याजवळ, कुठे
पायाजवळ जिथे कुठे संवेदना जाणवते ती कमठ्ठाणा आणि आलंबना सहज पाहायची आहे. त्याच्या सहज अनुभूती घ्यायची, तीच प्रॅक्टिस करायची आहे. तीच एकाग्रता जी आहे, तीच अनुभवायची आहे. त्यालाच स्मृतिमान राहायचं आहे, त्यालाच प्रतिक्षण जाणायचंय, सजग राहून पाहायचं आहे. ती सजगता, ती स्मृतिमानता, ती सावधानता अतिशय सूक्ष्म पद्धतीनं ज्ञानाला भिडणारी, सत्याला स्पर्शणारी, सत्याची अनुभूती घेणारी, सत्याच्या माध्यमातून प्रज्ञेतला विहार करणारी आणि निब्बाण मार्गाकडे प्रभावमान असणारी अशा पद्धतीची आहे. त्यामुळे या सत्याला भिडा, या सत्याला पहा, या सत्याची अनुभूती घ्या, स्मृतिमान राहा, अतिशय जागरूक राहा. ठामपणानं मनोसंकल्पानं त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला जे दिसतं की मी काल जे सांगितलं होतं की पहिल्याने कायेचं दर्शन, कायानुस्मृती, कायेचं जसं आहे तसं दर्शन केल्यानंतर अमृताचं प्राशन केल्यासारखं असतं असं तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. ही काया आहे, ही अशी आहे. हे कायेचं सत्य स्वरूप जे आहे ते स्मृतिमान राहून, सजग राहून, प्रतिक्षण सावध राहून, सूक्ष्मपणानं एकाग्र होऊन पाहता आलं पाहिजे, तपासता आलं पाहिजे. त्याच्या प्रती असणाऱ्या कोणत्याही काल्पनिक भावना आणि काल्पनिक संवेदनांना, संकेतांना स्थान द्यायचं नाहीये. त्याला तटस्थतेनं पाहायचंय, अनुभव घ्यायचा, अनुभूती घ्यायची आहे. शांततेनं, प्रचंड शांततेनं आपलं कमठ्ठाणासह, आलंबनासह असणारा प्रवास जो आहे तो अनुभवायचा आहे. श्वास छोटा असेल तर छोटा, श्वास मोठा असेल तर मोठा, दीर्घ असेल तर दीर्घ, लहान असेल तर लहान. श्वासाला कमठ्ठाणावरती घेऊन जाऊन पाहायचं आहे. कमठ्ठाणाने श्वास पाहायचा आहे. दीर्घ श्वास, ह्रस्व श्वास, दीर्घ श्वास, ह्रस्व श्वास. हे दीर्घ आणि ह्रस्वाचं गणित पाहत असताना आपल्याला जाणवतं की आपण सूक्ष्म होत चाललेलो आहे, आपण सूक्ष्म होत चाललेलो, अधिकाधिक सूक्ष्म होत चाललेलो. आणि अधिकाधिक सूक्ष्मतेचा असणारा प्रवास हा खूप महत्वाचा आहे. या सूक्ष्मतेच्या प्रवासाला प्रसन्नतेनं अनुभवायचे. मी मागे सांगितलं होतं की मिलिंद प्रश्न जो आहे, मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंदानं भंते नागसेनांना विचारलं, जे प्रश्न विचारले त्याच्यातलं पहिलं प्रकरण जे आहे त्यामध्ये या कमठ्ठाणाच्या आलंबनाच्या अनुषंगानं खूप सुंदर पद्धतीचं उत्तर भंते नागसेनांनी दिलेलं आहे. ते सर्व काळ सर्वांना गतिमान, सूक्ष्म करणार आणि प्रवाहमान, प्रवासमान करणार आहे. भंते नागसेन म्हणतात की कमठ्ठाणावरती आलंबनानं जे एकाग्र होता येतं तिथे प्रसन्नता म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. श्रद्धा उत्पन्न जर झाली तरच तुम्हाला पुढचा प्रवास करता येतो. आणि श्रद्धा तेव्हाच उत्पन्न होते ज्या वेळेला तुम्हाला कमठ्ठाणाने आलंबन व्यवस्थित घेता येतं. 3 रत्नांच्या प्रती शरण जाता येतं, शरणागतम त्या ठिकाणी होता येतं. ती अनुभूती घेता येते. त्याच वेळेला श्रद्धा उत्पन्न होते. ही श्रद्धा म्हणजे काय? राजा मिलिंदानं विचारलेला प्रश्न आहे. श्रद्धा म्हणजे काय? अत्यंत असणारा महत्वाचा प्रारंभ करणारा, कुलूप उघडून प्रवेश करणारा, धम्माच्या मध्ये आतमध्ये प्रवेश करणारा हा अतिशय महत्वाचा भाग आहे. 37 बोधिपक्षीय धम्म जो आहे त्यामध्ये 5 इंद्रिय आणि 5 बल जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. त्यातल्या त्यात पहिल्यानं 5 इंद्रिय उत्पन्न होणं गरजेचं आहे. त्याच्यातलं पहिलं इंद्रिय आहे श्रद्धेचं. मग वीर्य म्हणजे सतत प्रयत्न करणं. नंतर स्मृती म्हणजे सतत जागरूकता, सावधानता, अतिशय सूक्ष्म. प्रज्ञा, उपेक्षा, तीच बल
त्याच्यातलं श्रद्धा इंद्रिय जे आहे ना ते उत्पन्न झालं पाहिजे. श्रद्धा इंद्रिय हे 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा असल्याशिवाय होत नाही. 3 रत्न म्हणजे बुद्ध रत्न, धम्म रत्न आणि संघ रत्न. तथागत भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा. निव्वळ बुद्ध नावाचा उल्लेख केल्यानंतर सुद्धा प्रचंड आनंद, प्रसन्नता. तथागत बुद्धांचं स्मरण केल्यानंतर प्रचंड प्रसन्नता. भगवान बुद्धांचं चित्त किती निर्मळ, किती परिशुद्ध, किती सुंदर. नुसत्या त्या स्मरणानं अतिशय प्रसन्नता, प्रचंड आनंद. तथागत भगवान बुद्धांनी बोधी ज्ञान प्राप्तीनंतर जो धम्म दिला लोक कल्याणासाठी, दशसहस्र ब्रह्मांडाचं कल्याण करण्याची दशवरधारीची असणारी ती ताकद, ती शक्ती किती कल्याणमयी, किती चांगल्या पद्धतीची, मुक्त करणारी, संबंध ब्रह्मांडातील सत्वांना ज्ञान देणारी, सत्याचं ज्ञान घडून आणणारी आणि कित्येकांना क्लेशमुक्त करणारी, ज्ञानाच्या मार्गावरती पोहोचवणारी, अनंत बनवणारी, अशा तथागत भगवान बुद्धांच्या प्रती असणारी श्रद्धा, प्रसन्नता, आनंद भाव. त्या तथागत बुद्धासाठी धम्मज्ञान खुलं केलं, धम्म सांगितला. अजूनही तो धम्म तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतरही अनेकांना प्रज्ञेत विहार करायला लावतो, निब्बाण सुखाची अनुभूती देतो, श्रोतापन्न सकथागामी, अनागामी आणि अनंत पायऱ्यांपर्यंत पोहोचवतो आणि मुक्त करतो. ज्ञानाची अनुभूती तो धम्म, सर्वार्थानं मानव कल्याण करणारा धम्म, त्या धम्माच्या प्रती असणारी श्रद्धा. आणि हे खंडित व्हायला नको, ज्ञान खंडित व्हायला नको, त्याप्रती सबंध लोक कल्याणाची चळवळ कायमस्वरूपी शतकानुशतक सुरू राहावी, यासाठी संघाची निर्मिती आणि संघाच्या माध्यमातून काषाय वस्त्र धारण केलेले, मुंडन केलेले भिक्खू संघ जो आहे तो सातत्यानं भगवान बुद्धांनी दिलेल्या विनयाच्या अनुषंगानं मार्गक्रमण करत बहुजन हिताय, बहुजन सुखाय चारिका करण्याचा प्रयत्न करतोय, धम्मज्ञान वाटण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही आपण काषाय वस्त्रधारी भिक्खू, मुंडन केलेले भिक्खू पाहतो. ते चीवर जे आहे ते भगवान बुद्धांच्या निर्देशनानं, विनयाच्या अनुषंगानं भिक्खू संघासाठी प्रभावित झालेला आहे. म्हणून मुंडन केलेला कोणताही भिक्खू आणि काषाय वस्त्रधारी असणारे चीवर, हे जे भिक्खू संघाचा जो प्रवाह आहे त्या पद्धतीने पाहणं, त्या प्रचंड त्या पाहण्यानं, त्या भिक्खू संघाच्या प्रवासानं, अनुभूतीनं एक आनंद झाला पाहिजे. अनेक भिक्खू आहेत, ज्ञानी भिक्खू आहेत, ते ज्ञान देत आहेत. सर्वस्वाचा त्याग करून त्या ठिकाणी, त्याग भावना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये आहे. काही अरण्यात राहतात, काही विहारात असतात आणि ते सतत धम्मज्ञान जे आहे ते वाटण्याचा प्रयत्न करतात. त्या भिक्खू संघाच्या प्रती प्रचंड आदर, प्रचंड श्रद्धा. महाकाश्यप बंदेंनी पहिली धम्मसंगीती घेतली आणि त्या धम्मसंगीतीच्या माध्यमातून या सबंध भिक्खू संघानं हे ज्ञान जे आहे सुत्त पीठक, विनय पीठक आणि पुढे जाऊन अभिधम्म पीठकाच्या माध्यमातून सतत प्रवाहित आहे. भिक्खू संघानं तर ते आणलेलं आहे, संगायन करून तर आणलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. किती महत्वाचं आहे तो भिक्खू संघ. आपल्यासाठी, आपल्याला ज्ञान देण्यासाठी, आपल्यामध्ये जे ज्ञान आता मिळतं आहे त्याच्यासाठी देखील किती महत्वाचं आहे. ही शुद्धतेची, ही परिशुद्धतेची, ही लोककल्याणाची ही भावना आपल्या चित्तामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. त्यावेळेला संघाच्या प्रती असणारी श्रद्धा,
बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रती असणारी श्रद्धा. ही श्रद्धा म्हणजे प्रसन्नता, प्रचंड प्रसन्नता. राजा मिलिंद ज्यावेळेला विचारतो, भंती नागसेन श्रद्धा श्रद्धा म्हणतात, ती श्रद्धा म्हणजे काय? भंती नागसेन अतिशय थोडक्यात विवेचन करताना सांगतात, महाराज श्रद्धा म्हणजे कम्मठान ग्रहण केल्यानंतर त्या ठिकाणी प्रचंड प्रसन्नता तीन रत्नांच्या प्रती स्मरणातून प्रचंड प्रसन्नता, प्रचंड प्रसन्नता, प्रचंड प्रसन्नता म्हणजे आनंद आणि प्रसन्नता म्हणजे श्रद्धा. आणि ती प्रसन्नता महत्वाकांक्षा निर्माण करते. आता ही महत्वाकांक्षा म्हणजे समाधीची महत्वाकांक्षा, एकाग्र होण्याची महत्वाकांक्षा. प्रसन्नता आणि समाधीची एकाग्रता होण्याची महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा म्हणजे मी ते करणारच, मला ते करायचंच आहे, मी एकाग्र होणारच आहे, मी समाधीमध्ये प्रवेश करणारच आहे, अशी महत्वाकांक्षा. अशी महत्वाकांक्षा, ती महत्वाकांक्षा त्या प्रसन्नतेसोबत वीर्य उत्पन्न करते. वीर्य इंद्रिय म्हणजे डायरेक्ट पूर्णपणे कष्टपूर्वक अतिशय सूक्ष्मतेनं वीर्य उत्पन्न करते आणि स्मृतिमान राहते. अतिशय सजग आणि सावध राहते. मला समाधीकडे प्रवास करायचा म्हणून अतिशय सावध राहते ती. आणि पुन्हा त्याच्यामध्ये गडबड होऊ नये म्हणून तटस्थ उपेक्षा. हे इंद्रिय, पाचही इंद्रिय धम्माच्या मार्गामध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या चित्तामध्ये उत्पन्न होणं अत्यंत महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. ही इंद्रिय ज्या वेळेला उत्पन्न होतात त्याच वेळेला या इंद्रियांमध्ये ते बल निर्माण होऊ शकतो. म्हणजे श्रद्धा इंद्रिय जर उत्पन्न झालं तर त्याच्यामध्ये श्रद्धा बल उत्पन्न होईल. ताकद, बल म्हणजे ताकद निर्माण होईल. पहिल्याने इंद्रिय तर उत्पन्न झालं पाहिजे. इंद्रिय जर नसेल तर बल कुठून येणार त्या ठिकाणी? म्हणून इंद्रिय उत्पन्न झालं पाहिजे म्हणजे बल निर्माण होईल. ते बल निर्माण होईल. आणि ते बल जे आहे ते आपल्या परियत्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन हा जो प्रवास आहे त्यामधून अधिकाधिक गतिमान आणि वाढत जाईल. आणि विशेषत्वानं निव्वळ धम्म श्रवण करणं हा जरी अत्यंत महत्वाचा भाग असला, धम्म श्रवण करणं, त्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणाने निर्देश दिलेले आहेत भगवान बुद्धांनी, की काही लोक फक्त जिज्ञासेपोटी येतात आणि जिज्ञासेपोटी धम्म श्रवण करण्याचा आव आणतात किंवा देखावा करतात किंवा उथळपणानं धम्म श्रवण करण्यासाठी येऊन बसतात. असे लोक थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते गेले की पूर्णपणे विसरून गेलेले असतात. त्यांना काही समजलेलं नसतं. त्यांच्या आतमध्ये काहीच जिरलेलं नसतं. त्यांच्या ठिकाणी श्रद्धाभावही निर्माण होत नाही, श्रद्धा इंद्रिय निर्माण होत नाही. ते म्हणजे उथळपणासारखं त्यांचं असतं. म्हणजे आजही आपण बरेचसे जण पाहतो, विशेषत्वानं बाबासाहेबांचा संदर्भ घेऊन आंबेडकर वादाच्या नावाखाली उच्छेदवादाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी येतात आणि आपापल्या पद्धतीनं तार्किक पद्धतीनं गोष्टी सांगतात. त्या ठिकाणी वाचन केलेलं नसतं, अनुभूती घेतलेली नसते आणि तार्किक पद्धतीने युक्तिवादाच्या भूमिकेतनं जाण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याला खूप समजतंय अशा अहंकारामध्ये राहून अनावश्यक पद्धतीने काहीही चरवण करत बसतात. तिथे धम्मचक्षु उत्पन्न होऊ शकत नाही. आणि भगवान बुद्धांच्या विषयी सुद्धा श्रद्धा उत्पन्न होत नाही. बाबासाहेबांचं बोट पकडलं ते भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा निर्माण व्यवस्थित व्हावी म्हणून. तार्किक विचित्र पद्धतीचे काहीतरी फक्त बुद्धीच्या स्तरावरची वरवरची मांडणी करून काहीतरी चुकीच्या कल्पना आपल्या डोक्याच्या पद्धतीनं मांडून विचार करणं आणि मांडणी करणं
कुठेतरी अनावश्यक वाद घालणं. हे पुनर्भव आहे का? पुनर्भव म्हणजेच पुनर्जन्म आहे का? मग हे असं आहे का? मग हाच जन्म आहे का? मरण्यानंतरचं काही आहे का? जन्माअगोदरचं काही आहे का? आणि ते काही नाहीये ना वगैरे स्वतःला संपूर्ण ज्ञान झाल्यासारखं बोलायला लागतात. काहीतरी थातुरमातुर वाचनाच्या अनुषंगानं. तर त्यावेळेला आपण एकतर मिथ्या दृष्टीमध्ये प्रवेश केलेला असतो. खरं तर मिथ्या दृष्टी तिकडे आत्मा आणि परमात्माच्या निमित्ताने एक सांगितलेली आहे. तसंच उच्छेदवाद्यांची देखील मिथ्या दृष्टी असते. कारण ते नाकारतात. खऱ्याला खोटं म्हणतात आणि खोट्याला खरं म्हणतात. समजून घेत नाही. आषाढ पौर्णिमा जी आहे, ती धम्मचक्क प्रवर्तन सुत्त जी आहे, त्या निमित्तानं अत्यंत महत्वाची आहे. पण निव्वळ वरवरचं पद्धतीनं त्या ठिकाणी मांडणी करून काहीतरी बौद्धिक आणि आपण विद्वान आहोत अशा पद्धतीने दर्शवण्याच्या प्रयत्नातही काही लोक त्या ठिकाणी प्रयत्न करतात, पण खोलामध्ये शिरलेले नसतात. मेडिटेशन म्हणजे काय त्यांना माहिती नसतं. मेडिटेशन करणं ही पद्धत त्यांना चुकीची वाटायला लागते किंवा मेडिटेशन हा भागच अंधश्रद्धेचा वाटायला लागतो. विपश्यनेला नावं ठेवताना विशेषत्वानं त्यांचा तो उल्लेख दिसतो. अशा बहुसंख्य लोकांच्या मध्ये श्रद्धाच उत्पन्न होऊ शकत नाही. श्रद्धा इंद्रियच येऊ शकत नाही. आणि त्यांची गती थांबलेली असते. बुद्धिवादानं 2-4 पुस्तकं लिहिणं आणि असं काहीतरी थातुरमातुर युक्तिवाद करणं, स्टेजवरनं जाऊन भाषणं करणं आणि लोकांना काहीतरी सांगणं याच्यातनं प्रगती होऊ शकत नाही. कारण अतिशय महत्वाचा मार्ग जो आहे क्लेश शुद्ध होण्याचा, बुद्ध धम्म आणि संघ समजून घेण्याचा, तो सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे मेडिटेशन. समथ आणि विपश्यना. विपश्यना म्हणजे अतिशय सूक्ष्मतेनं पाहता येणं. म्हणून या आषाढी पौर्णिमेच्या निमित्तानं जे आहे, जे धम्मचक्क प्रवर्तन सुत्त पंचवर्गीय भिक्खूंना तथागत भगवान बुद्धांनी दिलं, ते तरी वाचलं पाहिजे. शील तरी व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. बहुतांश लोक शीलच समजून घेत नाही, पंचशीलही समजून घेत नाही. नुसतं म्हणायचं म्हणून म्हणतात. श्रद्धा उत्पन्न होईल कशी? वरवरचं फक्त उल्लेख केला तर श्रद्धा उत्पन्न होऊच शकणार नाही. आणि श्रद्धा उत्पन्न झाली तरच हे वेरमणी विरतीकडे जाऊ शकतं. विरतीकडे म्हणजे अंगभूत आचरणामध्ये येणं आणि इतकं ठाम होणं, की शील हे आपोआप आपल्या आचरणाचा, जगण्याचा श्वासासारखा भाग होतो. म्हणजे पुढे जाऊन तर आपल्याला हे म्हणण्याची गरज नाही. आपोआपच आपल्या आचरणामध्ये आपली आजीविका, आपलं बोलणं, आपलं वागणं हे शुद्ध आणि शुद्ध स्वरूपाचं होत जातं. नैसर्गिक पद्धतीनं होत जातं. विरतीच्या अनुषंगानं. आणि ती शुद्धता ज्यावेळेला येते त्यावेळेला मेडिटेशन होत आहे. अभिधम्माच्या अनुषंगानं सांगतो, की मेडिटेशन ज्याला एकाग्र पद्धतीनं करता येते, तो महान पुण्य फलदायी ठरत जातो. वेलाम सुत्त मी सांगितलेलं आहे मागे. पुन्हा पुन्हा कधीतरी आवृत्त करेन. पण मेडिटेशन करण्यामध्ये मेडिटेशन जो चांगल्या पद्धतीने करतो, टप्प्याटप्प्याने करतो, पायऱ्या-पायऱ्यांनी जातो. पहिले ध्यान पद्धती, दुसरी ध्यान पद्धती, वितर्क, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, विचार, प्रीती, सुख, एकाग्रता, प्रीती, सुख, एकाग्रता, सुख, एकाग्रता आणि एकाग्रता अशा टप्प्यांनी जो जातो, जो स्थिर होतो, तो प्रचंड प्रत्येक मेडिटेशनच्या वेळेला प्रचंड पुण्य लाभ करतो. तो एवढा पुण्य लाभ आहे, की एखाद्यानं अनेक पद्धतीच्या अनेक लोकांना दान दिलं, पैसा खर्च केला, कितीही केलं, तर त्याच्यापेक्षा एक क्षणिक स्वरूपाचं मेडिटेशन सुद्धा जे प्रचंड पुण्य लाभदायी आहे. खूप महत्वाचं आहे. खूप पुण्य लाभदायी आहे. म्हणून आपण पाहतो, की आपल्या आजूबाजूला लोक असतात, पण फक्त एखादी व्यक्ती धम्म मार्गामध्ये, 2 व्यक्ती फक्त धम्म मार्गामध्ये असते. आपल्या आई-वडिलांना देखील आपण बुद्ध, धम्म सांगतो, त्यांना समजत नाही. भावांना सांगतो, त्यांना समजत नाही. भावंडांना सांगतो, त्यांना समजत नाही. नातेवाईकांना सांगतो, त्यांना समजत नाही. फक्त काही-काही लोकांना त्या ठिकाणी समजतं. जुन्या असणाऱ्या, कर्मठ असणाऱ्या परंपरांच्या मध्ये आपल्या आई-वडीलही, भाऊ-बहीणही त्या ठिकाणी अडकून पडतात. कोणत्याही दगडाला देव म्हणतात, कुठेही हात जोडतात, कुठेही काही करतात, मिथ्या दृष्टीमध्ये असतात. मिथ्या दृष्टीमध्ये जी माणसं आहेत, त्यांचा प्रवास नरकाकडे असतो. तो कुणाचाही असो. कोणती माणसं असो ती. जी मिथ्या दृष्टीमध्ये आहेत, त्यांचा प्रवास अपायगतीकडे आहे. सुगतीकडे नाहीये. कारण ते खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजतात. म्हणून आपल्यामध्ये देखील त्या पद्धतीची भावना आली पाहिजे, की आपण सतत
सतत या लोकांना, जे कोणी नातेवाईक असतील, जे आपले भाऊ बहीण असतील, आई वडील असतील, त्यांना धर्म मार्गामध्ये आणलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आपण वारंवार तो प्रयत्न केला पाहिजे. काही लोक दुरुस्त होतात, पण काही लोक मरेपर्यंत दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे त्या लोकांना फायदा नसतो त्या ठिकाणी. पण आपण मात्र प्रयत्न करत राहायचा असतो. कारण भगवान बुद्धांनी सांगितलंय, की ज्यांच्यामध्ये मिथ्या दृष्टी मरेपर्यंत राहते, मृत्यूपर्यंत राहते, त्यांची गती सुगतीकडे नाहीच आहे, ते अपायगतीकडेच आहे. 4 अपायगतीकडेच ते जात राहतात. त्यामुळे आपण आपल्या भोवताली म्हणजे आपण पाहतो, की खूप कमी लोक, 1-2 लोक घराघरामध्ये देखील त्या ठिकाणी आपण दिसतो. आपल्याला दिसतं, की तो धम्म मार्गामध्ये आहे. पण त्याची आई, त्याचा बाप हे अंधश्रद्धाळू आहेत. ते काहीतरी जुनाट कर्मकांडा पद्धतीनं हिंदू धर्माच्या पद्धतीने काहीतरी गोष्टी करतायत. बहीण, भाऊ त्यांना समजत पण नाही. भिक्खू संघ आला, त्यांना वंदन कसं करायचं तेही समजत नाही. काहीच समजत नाही. काहीच नाही समजत. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी असतात. भाऊ-बहीण असतात, मित्रमंडळी असतात. मग ते पाहतात आणि काही लोक तर उठतात आणि जे ज्ञानी असतात, जे चांगल्या पद्धतीने आहेत, त्यांना नावं ठेवतात किंवा त्यांना हसतात. म्हणजे हे अतिशय अकुशल असतं त्यांचं. त्यांना ते समजत नाही. ते अडाणी असतात, ते अज्ञानी असतात. त्यांच्यामध्ये श्रद्धा उत्पन्न होत नाही. त्यामुळे मेडिटेशन करणं हे खूप महान पुण्य फलदायी आहे. स्वतःच्या कल्याणाचं आहे. पण हे ज्यावेळेला महान पुण्य फलदायी आहे, तसंच मेडिटेशन आणि धम्म इतरांना थोडा-थोडा जरी समजावून सांगितला, ते सुद्धा महान फलदायी आहे. ते खूप महान फलदायी आहे, की एखाद्याला धम्म मार्गामध्ये आणलं, ते खूप महान फलदायी आहे. 2 लोकांना धम्म मार्गामध्ये आणलं, ते खूप महान फलदायी आहे. आपल्या भावंडांना धम्म मार्गामध्ये आणलं, आपल्या मुलांना धम्म मार्गामध्ये आणलं, ते महान फलदायी आहे. आपल्या आई-वडिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई आणि वडिलांना धम्म मार्गामध्ये आणलं, धम्म त्यांना समजून सांगितलं आणि ते धम्म मार्गामध्ये लागलेत, की तुमचं खूपच कुशल होतो. म्हणजे बापाला आणि आईला जर त्या ठिकाणी धम्म त्या ठिकाणी ते जर हे आले तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर त्यांचं तर भलं होतच. ते तर अपायगतीला जातच नाही. त्यांची तर सुगती होतेच. ते तर देवलोकांकडे जाऊ शकतातच. त्यांचं तर भलं होईलच. पण तुमचं खूप भलं होतं त्या ठिकाणी. कारण ते खूप अत्यंत महत्वाचं आहे. हे सांगतोय त्या ठिकाणी. आणि म्हणजे ही फक्त आत्ताची गोष्ट नाही, ही फक्त आत्ताच्या घराघरातली नाहीये. हे पार म्हणजे पूर्वीपासून जे आहे म्हणजे जे धम्मसेनानी भगवान बुद्धांचे अग्र श्रावक म्हणून सारिपुत्त भंते होते. जे पूर्ण मुक्त झालेले अरहंत आणि ज्यांच्या विद्वत्तेचा म्हणजे भगवान बुद्ध म्हणायचे, की माझ्यानंतर धम्मचक्राचं अनुप्रवर्तन कोण करू शकेल? तर फक्त सारिपुत्त भंते. सारिपुत्त करू शकतील. एवढा विद्वान असणारा महामानव ज्यावेळेला त्यांच्या परिनिर्वाणाच्या निमित्तानं आलं, त्यांनी भगवान बुद्धांची अनुमती घेतली, की मला परिनिर्वाण स्वीकारायचं आहे. कुठे घेणार म्हणाले? म्हणे मी माझ्या गावी जाणार. आई आहे. तिथे आई होती. म्हणजे सारिपुत्त भंतेंचे सगळे भाऊ, बहीण हे मुक्त झाले होते. सगळे आनंद झाले होते. पण त्यांची आई जी होती, ती अडाणीच राहिलेली होती. सारिपुत्त भंतेसारख्या एवढ्या महान माणसाची आई ही अडाणी होती. ती कर्मकांड करत होती. ती ब्रह्माला पूजत होती. ब्रह्मा. तिच्या दृष्टिकोनातून ब्रह्मादेव असं होतं तिच्या दृष्टिकोनातून. ती कर्मकांड करत होती. ब्रह्मा म्हणजे तिला सगळ्यात मोठं भगवान असं वाटत होतं. म्हणजे तिचा मुलगा एवढा मोठा ज्ञानी, एवढा मोठा सगळ्यांना ज्ञान देणारा एवढा मोठा असून ती मात्र ब्रह्माची पूजा करायची. असा प्रकार होता. पण सारिपुत्त बनते अतिशय शांततेनं घरी आलेले होते आणि मग तिला वाटलं, की हे जे भिक्खू असायचे त्यांच्या सोबतचे त्यांना पण नावं ठेवायची. सारिपुत्ताला हे काय केलं तू? हे अशा पद्धतीनं भिक्खू झाला. तिला समजत नसायचं, की आपला मुलगा किती मोठा, किती ज्ञानी तिला तिला ते समजतच नसायचं. ती त्यांच्याबरोबर आलेल्या भिक्खूंना पण नावं ठेवायची, शिव्या द्यायची, बोलायची ती, असं करायची. आणि सारिपुत्त भंते ज्यावेळेला आले, ते ज्यावेळेला त्यांच्या खोलीमध्ये बसले, तर दररोज रात्री ज्यावेळेला ते मेडिटेशन करायचे, त्यावेळेला या सबंध ब्रह्मांडातील ब्रह्मासहित मोठमोठ्या देवता तिथे यायच्यात आणि प्रकाश निर्माण व्हायचा. सारिपुत्त भंते जिथे बसलेले असायचेत ना, तिथे असा प्रकाश निर्माण व्हायचा. तर ती सारिपुत्त भंतेची आई होती ना, ती अशी उठून पाहिजे, की इथे प्रकाश का बरं आहे? हा एवढा म्हणजे याच्यात प्रकाश कसं काय आलेला आहे इथे जवळ? सारिपुत्त भंतेच्या जवळ कसं काय आलेला प्रकाश? तर तुला ते आश्चर्य वाटायचं. पण ती ब्रह्माचीच पूजा करायची. आणि मग सकाळी उठून ती विचारायची सारिपुत्त भंतेना, की "बाळा,
हे काय कसला प्रकाश होता? सारिपुत्त म्हणते म्हणायचे, कारण सतत बोलावं लागतं. काय नाही, देवता आलेल्या होत्या मला भेटण्यासाठी, मला वंदन करण्यासाठी, माझं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे सारिपुत्त भंतेंचं दर्शन घेण्यासाठी देवता आलेल्या असायच्या. त्यांचा तो प्रकाश होता. आणि एके दिवशी तो प्रचंड मोठा प्रकाश होता सारिपुत्त भंतेंच्या खोलीमध्ये. आणि मग ती आली, म्हणाली, "अरे, नेहमीपेक्षा म्हणे यावेळेला तर खूप मोठा प्रकाश होता म्हणे तुझ्या खोलीमध्ये. एवढा मोठा प्रकाश मी पाहिलाच नाही." हां, म्हणे ठीक आहे, एक मोठी देवता आली. म्हणे कोणती देवता? म्हणे महाब्रह्मा देवता आली होती. ती देवता मला वंदन करतो, म्हणजे माझ्या पाया पडत होती. सारिपुत्त भंते म्हणतात माझ्या पाया पडत होती. मला वंदन करत होती. माझ्याजवळ बसलेली होती. असं. ती म्हणे, "काय ब्रह्मा देवता? महाब्रह्मा देवता तुझ्या पाया पडत होती?" आणि असं म्हटल्यानंतर तिला गदगदलं, एकदम असं गदगदलं झालं, की अरे, मी ज्या महाब्रह्माची पूजा करते, मी ज्याचं हे करते, सगळ्या या जगामध्ये सगळ्यात मोठं समजते, ती महाब्रह्म देवता माझ्या पोराच्या पाया पडायला येते. माझ्या मुलाच्या, म्हणजे ती आता खरं तर ती काय सारिपुत्त म्हणते, काय मुलगा थोडे राहिले, ते मुक्त झालेत. मुलाच्या पलीकडे ते गेलेले आहेत ते त्या ठिकाणी. पण तिला असं वाटतं ना, जरी ते प्रचंड ज्ञानी असले, तर तिला वाटतं, की हा किती मोठा ज्ञानी झाला असेल, तर तो माझा मुलगाच आहे. तर ती इतकी गदगद झाली, तिचं शरीर संबंध गदगद झालं, मन एवढं गदगद झालं, की ज्या महाब्रह्माची मी पूजा करते, तोच महाब्रह्मा माझ्या मुलाच्या पाया पडायला येतो, तो दर्शन घ्यायला येतो, इथे येतो तो त्या ठिकाणी. असा गदगद झाल्यानंतर तो संवेग उत्पन्न झाला, तिच्या चित्तामध्ये संवेग उत्पन्न झाला. आणि संवेग उत्पन्न झाल्याबरोबर सारिपुत्त भंतेने पाहिलं, की हिचं चित्त आता निर्मळ झालेलं आहे आणि तिनं सारिपुत्त भंते तर म्हणजे प्रचंड जबरदस्त ताकदच ना, मेडिटेशन मधली, अभिधम्मामधली सगळी ताकद. त्यांनी बरोबर त्या पद्धतीनं त्या धम्म संवेगाच्या बरोबर तिला ते सगळं दिलं सूत्र आणि ती श्रोतापन्न झाली. क्षणात श्रोतापन्न. म्हणजे बघा, सारिपुत्त भंते हे अरहंत झालेत, ज्ञानी झालेत, धम्मसेनानी झालेत. त्याबरोबर त्यांचे सगळे भाऊ जे होते, ते सगळेच्या सगळे त्या मार्गामध्ये आलेत आणि तेही अरहंत झाले. त्यांच्या बहिणी ज्या होत्या चाला, उपचाला, ह्या सुद्धा त्या ठिकाणी धम्म मार्गामध्ये आल्यात नाही, त्या पण मुक्त झाल्या, त्या पण अरहंत भिक्खुनी झाल्या. फक्त राहिली होती त्यांची आई. आणि त्यांची आई सुद्धा अरहंत नाही झाली, पण पहिली पायरी जी आहे, ज्ञानाची पहिली पायरी जी आहे, त्या पहिल्या पायरीवरती ते अधिष्ठित झाले. म्हणजे सारिपुत्त भंते ज्यावेळेला त्यांचं परिनिर्वाण झालं, तर त्यांनी त्यांच्या आईला सुद्धा, म्हणजे तिची अपायगती बंद करून टाकली आणि ती स्वतःपन्न झाली आणि आता ती बिलकुल त्या पद्धतीने ज्ञानाच्या मार्गामध्येच तिला हे करून टाकलेलं आहे. तर थोडक्यात मग हे महत्वाचं यासाठी, की आपला प्रयत्न जो आहे, आपली शुद्धता जी आहे, की आपला भोवताल जो आहे, म्हणजे आपल्याला सतत जाणवत असतं, की बाबा आपण तर धम्म मार्गामध्ये आलेलो आहोत. आपण तर ज्ञानाला स्पर्श करतो. आपण भगवान बुद्धांना, धम्माला, संघाला समजून घेतो आहोत. पण आपल्या आजूबाजूला खूप अडाणी लोक आहेत. आपल्या नातेवाईकांपासून, बहीण भावंडांपासून, मित्रमंडळींपासून, आई-वडिलांपासून असं बरचसं आपल्याला दिसतं आणि मग असं बऱ्याचशा वेळेला आपल्याला वैतागल्यासारखं होतं, काय करायचं या लोकांना? कसं सांगायचं? कसं समजून सांगायचं? हं. तर ती दगदग करायची नाही. ती वेळ ठरलेली असते. त्यांचा अडाणीपण जाण्याची वेळ ठरलेली असते किंवा काहींचं कर्मविपाक असतो. पुण्य, म्हणजे पूर्वीचं पुण्य जर असेल तर लवकर ते होतं. पूर्वीचं जर नसेल, पूर्वीचं कर्मविपाक जर खूपच कठीण असेल, तर काही लोक दुरुस्तच होत नाही. आता त्याला दुरुस्त होत नाही, त्याला तुम्ही काही करू शकत नाही. पण तुमचा प्रयत्न जो आहे तो प्रामाणिक पद्धतीनं, स्थिरतेनं त्या ठिकाणी असावा. ज्यावेळेला पहाट जागी होईल त्यांच्यासाठी त्यावेळेला होऊ शकेल. ज्यावेळेला सूर्य उगवेल त्यावेळेला होऊ शकेल. पण तुमचा प्रयत्न हा चुकीचा नको. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे. आपण आपलं चांगल्या पद्धतीचं करत राहणं गरजेचं असतं. प्रत्येकाचं एक कर्मविपाक असतं त्या ठिकाणी. आपण सतत एकमेकांशी जोडले गेलेलो असतो त्या ठिकाणी. पण हा संबंध श्रद्धाभाव जो आहे, हा वाढीस लागला पाहिजे आणि हा ज्यावेळेला वाढीस लागतो, मेडिटेशनच्या पायऱ्या ज्या आहेत त्या आपण पुढे, पुढे आपल्या पायऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या होत जातात, सुरू राहतात त्या ठिकाणी. त्यामुळे हे मेडिटेशन जे आहे, हे अतिशय जलद गतीनं क्लेशमुक्त होण्यासाठी जो प्रॉपर मेडिटेशन करतो, म्हणून हे बारकावे सातत्यानं मी माझ्या धम्मदेसनेमध्ये, माझ्या व्याख्यानामधून मी वारंवार यासाठी सांगतो, की ज्याला पकडता येतं, ज्याला एकाग्र राहता येतं, कम्मठ्ठाण आणि आलंबनाच्या माध्यमातून आतलं दर्शन घेता येतं, त्याला सत्याची अनुभूती होते आणि ज्याला सत्याची अनुभूती होऊन प्रज्ञेतला विहार जाणवतो, त्याला काही ना काही शुभ सूचना घडत जातात त्याच्या जगण्यातून, त्याच्या वागण्यातून. शील ग्रहण करण्याच्या वेळेला नेहमी
काही आपण काम करत असताना, काही करत असताना त्याला त्याचं समजतं. हे सापेक्ष अनुभूती असते. ही त्याला जी आली ती दुसऱ्याला नसते. ही सापेक्ष अनुभूती असते आणि त्याला समजतं, की आपला मार्ग चांगला आहे, आपल्याला बरोबर समजतं आहे. आणि समजा ज्याला होत नसेल, त्यानं मात्र बा मला तर होतच नाही, मला असं दुःख करत बसायचं नाही. त्यानं योग्य प्रयत्न कसा करायचा याचा विचार करायचा असतो. म्हणजे तुम्ही कम्मठ-ठाण व्यवस्थित ग्रहण करायचं नाही, आलंबन व्यवस्थित घ्यायचं नाही, एकाग्र व्हायचं नाही, 5 मिनिटं व्हायचं नाही, 10 मिनिटं व्हायचं नाही. जेवढं जमतं तेवढं काळजीपूर्वक आपण करायचंच. या काळजीपूर्वक करण्यातून आपण गतजन्मी सुद्धा जे काही पुण्य केलेलं असतं, त्याच्या बलानं मदत होते किंवा यावेळेला जे आपण करतो, यावेळेला पण ज्यावेळेला आपण धम्ममार्गामध्ये काही दान देतो, काही भिक्खूला भोजन दान देतो, कुठे काही चांगल्या गोष्टीसाठी विहारासाठी दान देतो किंवा आपण चांगल्या पद्धतीनं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतो, हे पण दान आहे. हे क्लेशमुक्तीचं दान आहे. क्लेशमुक्ती होण्यासाठीचं. तर यामधून, या कुशल कर्मातून देखील त्या ठिकाणी कोणता तरी क्षण येतच जातो. त्याला पकडणं, त्याला स्थिर होणं, प्रसन्नतेनं त्याला अनुभवणं, श्रद्धा इंद्रियेतून जाणं आणि मेडिटेशनचा विकास करत, करत जाणं, प्रवास करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानं महान फलदायी असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या आपल्या अनुभूतीला येतात आणि आपल्याला समजत जातं, की आपण निव्वळ बसलो, ते निव्वळ आपले डोळे मिटून बसलेलो होतं असं नाही. तर आपल्या जीवनामध्ये काही ना काही बदल घडत चाललेले आहेत, याची अनुभूती येते. याच जीवनामध्ये, रोजच्याच दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जाणवतं. म्हणजे एकदम पूर्णपणे असं एकदम चमत्कारासारखं बदल घडेल असं नाही. हां, एखादी व्यक्ती स्वतःपन्न झाली, तर मग डायरेक्ट चमत्कारासारखं येईल. एकदम वाटेल, "अरे काय जबरदस्त झालं." पण जरी श्रोतापन्न झाली नाही, तरी मेडिटेशनमुळे आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल होतील. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, की तुम्ही वाचन जरी करायला लागला तरी एकाग्र वाचा. तुम्ही एखाद्याला सल्ला जरी द्यायला लागला, तर तुमचा अगोदरच्या अपेक्षा आता नंतरचा सल्ला हा वेगळ्या पद्धतीचा. तुमच्या गप्पा सुद्धा वेगळ्या असू शकतात. तुमचा व्यवहार सुद्धा वेगळा असू शकतो. ह्या गोष्टी घडत जातात. ह्या घडत जातात. म्हणजे तुम्ही पूर्वी समजा एकदम कुणाशी पण खोटं बोलत असाल, थापा मारत असाल, तर तुम्ही लगेच सावध होतात. नाही, मला थाप नाही मारायची. नेहमी खोटं बोललेलं बरोबर नाही राहणार. हे तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होतं आणि हे उत्पन्न झाल्यामुळे समोरच्याचे डोळे, समोरची माणसं यांच्यामध्ये बदल होतो. त्यांच्या वागण्यात बदल होतो. काही ना काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत जातात, ज्या बदलाच्या आहेत आणि चांगल्या बदलाच्या आहेत, ज्या तुम्हाला अनुभूतीला येतात. एकदम जबरदस्त होतील असं नाही. लगेच तुमचा गौरव करतील, तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील असं नाही. पण तुम्हाला जाणवेल की नेहमीची माणसं, नवीन माणसं, तुम्ही कुठे जाताय तिथे, तुम्ही ड्युटीच्या ठिकाणी जाताय, तुम्ही कामाच्या ठिकाणी जाताय, तुम्ही धंद्याच्या ठिकाणी जातायत, तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताय, तुम्ही पुस्तकं लिहिताय, तुम्ही वाचन करताय, तुम्ही भाषण देताय, तुम्ही गप्पा मारताय, तुम्ही जिथे कुठे जाता, तुम्ही झोपेतनं उठता, तुम्ही काहीतरी क्रिया करता, तुम्ही एक होती. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला निश्चित जाणवेल. तुम्ही जेवण करताना, पूर्वी जेवण करताना बाबा काही जर समजा चांगलं झालं नाही, तर ती चिड कशी होत असेल, की आता कसं या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला काही ना काही निश्चित जाणवेलच. हे अष्टशील संवर्धन करण्यामुळे आणि मेडिटेशन करीत असल्यामुळे तुम्हाला निश्चित काही ना काही बदल निश्चित जाणवलेच पाहिजेत. जर ते जाणवत नसतील, तर तुम्हाला एकाग्र होता येत नाही लक्षात ठेवा. तुम्ही उथळपणानं सगळं करत आहात असं लक्षात ठेवा. मग ते उथळता कमी करायची. ती सूक्ष्मता आणायची. तिला आणखी बारकाईने करायचं. निश्चित आयुष्यात चांगल्या पद्धतीचे बदल होत आहेत हे लक्षात येईल. आणि आपल्याला तर बदल असे करायचे आहेत, हे अष्टशीलचा ग्रुप यासाठी आपण डेव्हलप केलेला आहे, की आपल्याला 4 अपायगतीचे जे दरवाजे 31 लोक जे आहेत ते ब्रह्मांडातले, मी मागे सांगितलेले आहेत. पुन्हा कधीतरी पुन्हा व्याख्यानातनं सांगेल, पुन्हा धम्मदेशनातनं सांगेल. हे 4 अपायगती जे आहेत ना, नरक, तिर्यक योनी, पिशाच्य योनी आणि राक्षस योनी ह्या ज्या 4 अपायगतीच्या योनी आहेत, इकडे जायचंच नाहीये. इकडचे पूर्ण दरवाजे आपण बंद करून टाकायचे आणि मनुष्य योनीपासून वरचे चातुर महाराज एक देवता, यामदेवता, तुषित तावतीस देवलोकता, यामलोक देवता, तुषित देवलोक, निम्मानरती, परिनिम्मानरती, ब्रह्मकायिक देवता सगळे जे आहेत 16, ब्रह्मपरिसज्जा, ब्रह्मपुरोहिता, महाब्रह्मा, सुदसी, सुदसा वगैरे वगैरे सगळे. इकडचा प्रवास करायचा आपापल्या क्षमतेनं, आपापल्या ज्ञानानं, आपापल्या श्रद्धेनं, आपापल्या श्रद्धा भावनेनं.
धम्माच्या मार्गामध्ये जो पाऊल उचललेला आहे, तर धम्माच्या मार्गामध्ये बिलकुल स्वतःला सोडून द्यायचं आणि आनंदानं पोहायचंय. आनंदाच्या लहरी घ्यायच्या, प्रसन्नतेच्या लहरी घ्यायच्या. भगवान बुद्धांच्या प्रती असणारी प्रचंड श्रद्धा, धम्माच्या प्रती प्रचंड असणारी श्रद्धा आणि संघाच्या प्रती प्रचंड असणारी श्रद्धा, हा श्रद्धा भाव हा सागर तरुण नेणारा आहे. या क्लेशमुक्तीचा सागर जो आहे ना, त्या क्लेशाच्या सागराला दूर करून मुक्त करणारा, त्या ठिकाणी नेणारा आहे. आनंदानं पोहायला लावणार आहे, डुबक्या बुडायला लावणारा नाहीये. त्यामुळे आपण सावध फक्त राहू, सूक्ष्मतेनं पाहू. या अष्टशिलाचं संवर्धन केलं तर अष्टशिलाचं संवर्धन केल्यानं महान फल आहे. अष्टशिलाचं संवर्धन करणं, विरतीकडे जाणं आणि मेडिटेशन करणं, ह्या खूप महत्वाच्या गोष्टी. निव्वळ अष्टशिलाचं संवर्धन आणि मेडिटेशन करण्यानं काय काय लाभ होतात, कोणकोणत्या देव लोकांमध्ये उत्पन्न होतं, यावरती सुद्धा आपण पुढे कधीतरी देशना देऊ. जशी तुमची प्रश्न असतील ना त्या पद्धतीनं, किंवा जशी तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने आपण पुढे बघूया त्या ठिकाणी. पण मुळात म्हणजे सांगतो की मेडिटेशन आणि अष्टशिलाचं, म्हणून आपण या ग्रुपचं संवर्धन या पद्धतीनं करतो आहोत. या ग्रुपमध्ये तीन तीन वेळेला ज्यांनी अष्टशील टाळले त्यांना आपण बाजूला करतो, त्यांनी पुन्हा इच्छा व्यक्त केली की पुन्हा त्यांना आणतो. हा ग्रुपच आपण परिशुद्ध आणि गांभीर्यपूर्वक सांभाळण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे या ग्रुपच्या माध्यमातून प्रचंड बल असणार, आणि हे सगळ्यांचं जे बल आहे, आपण सगळे या ग्रुपमध्ये जे जोडलेले आहोत ना, ज्याने कोणी एखाद्याने काही पुण्यकर्म केलं, तिकडे कुणाला तरी धम्म मार्गामध्ये आणलं, हे केलं ते केलं, कुणाला तरी हे केलं, तर ते सगळ्यांना म्हणजे त्याला तर फायदा प्रचंड होतोच, पण बाकीच्यांना देखील तो फायदा होतो. बाकीच्यांना देखील त्या पुण्यलाभाचा फायदा होतो. ही धम्मदेसना मी देतो आहे, त्याच्या धम्मश्रवणातून परियत्ते तुमचे होते, त्याचं पटीपत्य होते. तुम्हाला तर फायदा होतोच, पण तुम्हाला प्रचंड फायदा होतो. ते तुम्हाला बाकीच्यांना सांगता, त्यांनाही प्रचंड फायदा होतो तो. फायदा म्हणजे नुसता असा फायदा नाही येतो, असा व्यावहारिक फायदा. काहीतरी भजे खाऊन घेतले, जिलेबी खाऊन घेतली, लाडू खाऊन घेतला, असा फायदा नाही तो. तो असा फायदा आहे की तो अनेक जन्मापर्यंतचा, अनेक जन्म, अनेक भव, अनेक भवांपर्यंतचा फायदा आहे तो. अनेक भवांपर्यंतचा लाभ आहे तो. आणि तो साधा सुधा लाभ नाही, तो प्रचंड लाभ आहे, प्रचंड लाभ आहे. गणती करता येणार नाही अशा पद्धतीचा लाभ असतो. म्हणून आपण या अष्टशील ग्रुपचं संवर्धन जे आहे, या बारकाव्याने करतो, आणि म्हणून प्रत्येकाच्या चित्तामध्ये हे उत्पन्न करतोय मी भावना, की आपल्याला किती गांभीर्यानं हा ग्रुप विकसित करत चालायचा आहे. आणि सगळ्यांच्या पुण्यबळानं, सगळ्यांच्या चित्तचेतसिकाच्या पुण्यबळानं आपल्याला ते न्यायचं आहे. प्रत्येकाची क्षमता, प्रत्येकाची कुवत वेगवेगळी असेल. काहींची 2 किलो असेल, काहींची 10 किलो असेल, काहींची 1000 किलो असेल, काहींची 100 असेल. पण प्रत्येकाचा फायदा प्रत्येकाला होतो. बळ प्रत्येकाला मिळतं. एकमेकांनी हात एकमेकांच्या हातात गुंफलेले आहेत. त्यामुळे प्रचंड ताकदवान असणारा माणूस असतो ना, तो एखाद्या कमी ताकद असणाऱ्या माणसाला पण प्रचंड फलदायी ठरतो. कारण त्याने त्याचा हात पकडलेला असतो. त्याचा हात पकडलेला असतो. तो जरी खाली वाजत जातो, तर हाताला पकडून घेतो. हाताला पकडतो, म्हणतो, "चल इकडे चल, इकडे चल." त्याला तो खेचतो बरोबर. त्यामुळे हे खूप सुंदर पद्धतीने करतो. तर बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रती श्रद्धा ठेवून आपण हे सगळं करतो आहोत. हे महान पुण्य फलदायी आहे. हे प्रचंड सूक्ष्मतेच्या अभ्यासातून, अभ्यास, चिंतन आणि मननातून, त्याच्या अनुभूतीच्या अनुषंगाने संवर्धनातून हे सगळं जे काही आहे, हे पेरण्याचा आपण प्रयत्न करतो. प्रत्येकामध्ये ते उगवावं आणि चांगल्या पद्धतीनं फलित व्हावं, ही भूमिका आहे. आणि म्हणून कोणीतरी विरोध करतो म्हणून त्याला आपण काही भांडण करत बसायचं नाही. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं की माझ्या धम्माप्रती, माझ्याप्रती कोणी जर वाईट बोलत असेल तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण तुमचे चित्त कलुषित होऊ दे. आणि कोणी खूप स्तुती करत असेल तर तुम्ही लगेच स्वतःला लगेच हे नका समजू. त्या ठिकाणी आपण स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा, शांत राहण्याचा प्रयत्न करायचा, आपण जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्याच्यातनं आनंद आणि प्रसन्नता अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. प्रसन्नता अनुभवायची, पण ती अहंकारासारखी नाही, उथळसारखी नाही. म्हणजे लगेच असं काही नाचत बसायचं, ढोल लेझिम ताल काय वाजवायचे आणि असं उड्या मारायचा, हा सगळा उथळ प्रकार असतो. आनंदाच्या उर्मी या चित्तामध्ये अनुभवता येतात आणि त्या चेहऱ्यावरती प्रसन्नतेनं दिसतात. त्याच्यातनं क्लेशमुक्त होता येतं, दुःख बाजूला सरकायला लागतं आणि आपण हलके हलके होत जातो. हे हलकंपण जे आहे, हे ऊर्ध्वगतीचं आहे. हे मनुष्य लोकांपासून देवगतीचं आहे हलकं होणं. आणि जडपण जे आहे, अडकून पडणं जे आहे, दुखणं जे आहे, ते अधोगतीचं आहे. ते म्हणजे अपाय गतीकडे जाणार आहे. त्यामुळे तिथे ते सगळं दुखणं, ते जडपण, ती स्थूलता, ती आपली काढून टाकायची आणि हलकं हलकं होत जायचं. चित्ताने हलकं व्हायचं, सर्वार्थाने हलकं व्हायचं आणि तरल तरल प्रसन्न असं होत जात
आपला जो प्रवास आहे तो ऊर्ध्वगतीने आपल्याला करायचा आहे. महान पुण्य फलदायी जे काम आहे ते सातत्याने करत राहायचंय, आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहायचंय. प्रत्येक श्वास हा कल्याणाचा आणि चांगल्या पद्धतीने करायचा आहे. हा धम्म आपण आपल्यामध्ये रुजूया, पेरून घेऊया, त्याला उगवूया आणि आपला भोवताल जो आहे आपण स्वतः तर प्रकाशमान व्हायचंच आहे, प्रकाशमान व्हायचंय. म्हणून मेडिटेशन मध्ये मी जे सांगितलं ना, हा श्रद्धाभाव उत्पन्न होऊन त्या ठिकाणी संबंध सब्ब कायापटी संवेदी, सब्बमुख पटी संवेदी, म्हणजे ज्यावेळेला सगळं चेहरा संवेद करता येतो आपल्याला श्वास सोडल्याबरोबर, किंवा संबंध काया श्वास सोडल्याबरोबर आणि घेतल्याबरोबर जेव्हा पाहता येते, अनुभवता येते, त्याची प्रसन्नता प्रीती अनुभवता येते. हळूहळू पुढे जे आहे ना ते पूर्णपणे आपल्याला प्रकाशासारखं जे आहे त्याची अनुभूती यायला लागते. आताच प्रकाश आहे, प्रकाश आहे असं म्हणून कल्पना करू नका. कल्पना केल्यानं फायदा होत नाही. वास्तव जसं आहे तसं, म्हणून मी पुढच्या ज्या गोष्टी ते सांगत नाही, त्या अनुभूतीनं प्रत्येकाने घ्यायच्या. पण प्रकाशमान असणाऱ्या गोष्टी ज्या त्या आपल्याला दिसतात, हलकं पण आपल्याला दिसतं, जड पण निघायला लागतं. आणि जसं जसं आपण हलका आणि प्रकाशमान होत असं वरती जात जातो, त्यावेळेला आपल्याला निश्चितच स्पष्ट रस्ता दिसतो, आपल्याला सत्याचं दर्शन घडतं आणि ते खूप मांगल्यकारक असतं. ते महान पुण्य फलदायी असतं आणि ते आपल्याला अष्टशिलाच्या मदतीनेही प्राप्त झालेलं असतं. ते मेडिटेशनच्या माध्यमातूनही खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे सरकवणारं ठरलेलं असतं. प्रत्येकाचे अनुभव कमी जास्त स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे असतील. पण समजून घ्यायचे, प्रश्न मनातच ठेवायचे नाही. आता काल परवाकडे पण प्रश्न खूप सुंदर पद्धतीने विचारले. कालच मला असं वाटतं की विचारले प्रश्न, हे कसं करायचं, हे समजून घ्यायचं. त्याच्यामध्ये संकोच बाळगायचा नाही, कारण ते मग समजून घेतलं की आपल्याला ते काढता येतं. माझं खूप बोलणं सुरूच राहणार आहे, पण मी थांबतो, कारण प्रश्नांना मी वेळ दिला पाहिजे. आणि माझे चिंतन, माझं निरीक्षण, माझा अनुभव आणि माझा अभ्यास मला असं सांगतो की ज्या वेळेला प्रश्न विचारू दिलेत की त्याच वेळेला त्यांना लवकर जास्त कळतं त्या उत्तरातनं. असं सांगितलं की काही वेळेला काय होतं, काही लोक करत बसतात, काही बसतात, काही झोपत असतील, काही कुठे जात असतील, आता मला ते दिसत नाही. पण काही लोक काय करत असतील, कुठे जात असतील, ऐकत असतील, किंवा ते एकतर्फी जेवढं आवडलं, जेवढं महत्वाचं एखादं उदाहरण आलं तेवढं आपल्याला आवडलं, बाकीचं सोडून द्या, असं होण्याची शक्यता नाही करता येत. पण प्रश्नोत्तराचा सेशन जे मी हे वाढवत नेत चाललेलो आहे. तर प्रश्नोत्तराच्या सेशन मधून खूप चांगल्या पद्धतीने धम्म रुजतो असं माझ्या निरीक्षणामध्ये आलेलं आहे. म्हणून आपण प्रश्नोत्तराचं सेशन हे नेहमीच वाढवणारं ठरणार आहोत, अष्टशिलाच्या निमित्तानं सुद्धा. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि प्रश्न उच्चारण्यासाठी मी हे सेशन खुलं करतो तुम्हाला. आपण एक 20 मिनिटं 25 मिनिटं आपण हे सेशन जे आहे खुलं करतो प्रश्न विचारण्यासाठी. आपण एक एक करून प्रश्न विचारा आणि मग मी त्याची उत्तर देतो. मला वाटतं त्याच्यातनं खूप चांगलं समजेल. ठीक आहे. सर नवोदय. हॅलो. प्रश्न आहेत, प्रश्न विचारा. ज्यांना ज्यांना प्रश्न आहेत विचारा. सर नवोदय जय भीम. प्रश्न असा होता की तथागत सम्यक संबुद्ध हे मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाही, याविषयी आपलं विवेचन करावं. सर जय भीम. हॅलो. सर लेफ्ट झाले, 1 मिनिट थांब. हॅलो. वाघ हॅलो. सर, वाघ सर 1 मिनिट. हा जय भीम, बोला. तुमचा प्रश्न विचारा सर. हॅलो. प्रश्न विचारा सर. हा बोला. कोण बोलत आवाज. हा बोल. हा बोल. हा तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. जय भीम. हा बोला. हॅलो. हा बोला बोला बाबूराव.
हा सर, कोणीच बोलत नाही म्हणून म्हटलं जय भीम म्हटलं. हा जय भीम बोला ना, प्रश्न असेल विचारा ना तुम्ही, बिलकुल विचारा प्रश्न, काय विचार. नाही, थोडा मला उशीर झाला होता, अर्धा तास, त्याच्यामुळे. इतरांनी विचारावं. बोला, प्रश्न आहेत का? नाही सर. बर, सर मी एक प्रश्न तर विचारला दुसरा होता. कोणाला प्रश्न आहे? नमो बुद्धाय जय भीम सर. नमो बुद्धाय जय भीम. सर, दान म्हणजे काय आणि दान म्हणजे दान काय काय असते, दान कसं करता येते याच्याबद्दल थोडं सांगावं आपण. बर बर, अजून? सर मी एक प्रश्न विचारला होता की तथागत सम्यक संबुद्ध हे मार्गदाता आहेत, मोक्षदाता नाही, याविषयी आपलं विवेचन करावं. सर एक प्रश्न विचारून घेतो मग. हा बोला बोला. सर, भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते जे बुद्धगया आणि सारनाथ जे अंतर आहे, ते भगवान बुद्धांनी किती वेळेस किंवा किती दिवसात किंवा केव्हा ते पार केलेलं आहे आणि कसं केलं असेल? बर, अच्छा अच्छा अच्छा. अजून कोणाला विचारायचं असेल विचार, म्हणजे मग मी बोलतोय. सर जय भीम. हा जय भीम. सर, अभिनिहार म्हणजे काय सर? अच्छा अच्छा अच्छा, अभिनिहार, असं ती संकल्पना असेल. आता त्या अभिनिहारच्या अनुषंगाने मला खरं म्हणजे प्रत्यक्षात पाहावं लागेल ते. बर बर, हा, ठीक आहे. पण ती संकल्पना असेल, ती त्याचे विस्तारानं थोडस कॉन्सेप्ट हे केली की त्याचं विवेचन करता येईल आपल्याला. फक्त ती कॉन्सेप्ट क्वालिटी जी आहे ती पाहावी लागेल, ती थोडीशी. बर बर, चालेल सर, चालेल. आणखी काय? आणखी सर, पण समजा आपल्या रेग्युलर जीवनशैली जगत असताना क्रोधाला नियंत्रण कसं करावं? बर बर बर. आता अजून कोणाला आहे ना काही, म्हणजे मी सुरुवात करतोय. पहिला जो प्रश्न आलेला होता, थोडस मला रिमाइंड करा. तो पहिला जो प्रश्न होता काय म्हटलं होतं ते? त्यांनी विचारलं होतं दान म्हणजे काय असं. सर पहिल्याचा दान हा जो भाग आहे तो दातृत्वाच्या अनुषंगानं आपल्या चेतसिकेमधून तो दृश्यमान होत जातो. म्हणजे मुळात चेतसिकेमध्ये चित्त आणि चेतसिका, जसे आपण 89 प्रकारची चित्त आहे, पण 89 प्रकारचे चित्त सामान्य कुतूहलांच्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण असतातच असं नाही. बरीचशी त्याच्या आतल्या चित्तांमध्ये सुद्धा थांबलेली असतात, 89 पर्यंत पोहोचलेली असं नाही. आणि 121 जे आहेत ते जे आहेत अरहंतांपर्यंत, स्वतःपन्न, सकतागामी, अनागामी आणि अरहंतांच्या पर्यंत जे असतात ते असतात. तर त्याच्या सोबत चेतसिका ज्या काम करतात, त्या चेतसिकांच्या मधील असणाऱ्या ज्या प्रीती, सुख आणि एकाग्रतेच्या अनुषंगाने ज्या चेतसिका अतिशय चांगल्या पद्धतीने वृद्धिंगित होत जातात, त्यावेळेला बाह्य भावनेला या चेतसिका ज्या आहेत त्या संवादी राहून आपल्या चित्तामध्ये एक भाव निर्माण करतात. तो कधी मदतीचा असतो, कधी एखाद्याचं खूप भलं व्हावं या पद्धतीचा असतो. आणि त्या चेतसिकांच्या माध्यमातून, त्या भावनेच्या माध्यमातून आपण कार्यप्रवण होत जातो. त्यावेळेला त्या पद्धतीचं जे आहे, ती भावना कृतिशील पद्धतीनं व्यक्त होणारी भावना किंवा भूमिका जी असते ती दान स्वरूप असणारी क्रिया धारण करते. ती तशा पद्धतीची क्रिया धारण करते. म्हणजे समजा तुमच्या चित्तामध्ये असा विचार आला की बाबा एखादी व्यक्ती अडाणी आहे आणि तिला मी चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी काय काय प्रयत्न करू. मग तुम्ही कधी धम्मदेशना देतात, कधी पुस्तक आणून देतात, कधी वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात, काही प्रात्यक्षिक करून टाकतात. हे सुद्धा दान आहे. किंवा
तुमच्या चित्तामध्ये श्रद्धा भावना अशी उत्पन्न होते की अरे हा संघ जो आहे, भिक्खू संघ जो आहे, हा 2500 वर्षापासून भगवान बुद्धांच्या कालखंडापासून असा प्रवाहित आहे की तो आमचं सगळं अज्ञान घालवण्याचा प्रयत्न करतोय. तो भिक्खू संघाच्या अनुषंगानं आता असणारे प्रतिनिधी जे आहेत त्यांना मी भोजन दान का देऊ नये, ही चेतसिकेमधून, प्रसन्नतेच्या श्रद्धायुक्त चेतसिकतेमधून ही भावना ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला ती दानाची भावना तुमचं महान कुशल करत असते. ती या सबंध ब्रह्मांडातील असणाऱ्या भवाच्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये तुमचं कुशल पेरत जाते, तुमचं महाकुशल पेरत जाते. म्हणजे दान देणारी भावना जी आहे, तुम्ही जे दान देतात त्या दान देण्याच्या भावनेचं बीजारोपण जे आहे हे सबंध भवंगामध्ये, ब्रह्मांडामध्ये ते होत जातं. आणि ते होत जाणं हे तुमच्यासाठी सातत्यानं कुशल असतं, महाकुशल बनत जातं त्या ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही एखाद्याला दिलेलं दान ते डाव्या हाताने दिलेलं असेल तर ते जास्त फलित नसतं, कारण ते निष्काळजीपूर्वक आहे. पण तुम्ही थांबवून अतिशय श्रद्धायुक्त भावनेनं त्याला दिलेलं दान, उजव्या हाताने दिलेलं, आग्रहपूर्वक केलेलं, आग्रहपूर्वक दिलेलं, श्रद्धा भावनेनं सत्कार करून दिलेलं, या दानाचं महान फलित मानलं जातं. आणि दानाच्या या फलिताच्या अनुषंगाने जे आहेत त्याचे पण क्रम ठरलेले, की कोणतं दान कोणतं फलित चांगलं देतं आणि कोणत्या पद्धतीचं. म्हणून ते मेडिटेशनचं असणारं दान जे आहे ना, मेडिटेशनचं जे आहे ना ते खूप महान फलदायी आहे. वेलाम सुत्त वाटल्यास मी पुन्हा एकदा दानाच्या निमित्ताने देईन आणि आणखी आपण वेलाम सुत्ताच्या अनुषंगानं बारकाव्याने त्या ठिकाणी सगळं कोणतं दान कशा पद्धतीनं श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा कोणतं श्रेष्ठ आहे हे आपण बारकाव्यानं पाहत जाऊ त्या ठिकाणी. पण दानाची भावना जी आहे ती तुमच्या चेतसिकेच्या असणाऱ्या, चित्तामधील चेतसिकेच्या अनुषंगानं ती दृश्यमान होत जाते आणि ती खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला महान पुण्य फलदायी ठरत जाते. ठीक आहे, आलं लक्षात दानाचं? दानाच्या अनुषंगाने विचारलं होतं पण हा आलाय ना लक्षात? आणखी काही आहे की त्याच्या संदर्भात तुम्हाला उपप्रश्न, म्हणजे वेगळं विवेचन सांगितलं गेलं पण तुमच्या चित्तामध्ये वेगळाच प्रश्न होता असं काही राहिलंय का? नाही ना? काय आहे तसं काही? नाही, याच्यानंतर काही आलं तर समजा आपण बोलूया त्याबद्दल. हा नाही, आता आहे का? पण आता तुमच्या चित्तामध्ये उपप्रश्न आहे का? म्हणून मग तो संपला प्रश्नाकडे जातो, म्हणून मी तुम्हाला विचारलं. आता काही आहे का प्रश्न चित्तामध्ये, उपप्रश्न आहे का तुमच्या? म्हणजे हे कळालं का? नाही, सध्या तरी काही नाही सर. कळालं ना? हे कळालं का आपल्याला? हो सर. दुसरा प्रश्न बाबूरावने विचारलेला खूप महत्वाचा प्रश्न आहे तसा, कारण हे सतत अप्रूप असं वाटत असतं. बोधगयेला त्या ठिकाणी बोधी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिल्यानं हे ज्ञान द्यावं का, कारण हे तर कठीण आहे. आणि त्यावेळेला ब्रह्मासहपंथीनं त्या ठिकाणी ते चित्तानं जाणलं आणि भगवान बुद्धांच्या समोर प्रकट होऊन त्यांनी उजव्या खांद्यावरती उपळणं घेऊन डावा गुडघा खाली, आपलं उजवा गुडघा खाली त्या ठिकाणी लावून वंदन केलं आणि सुगत भगवानांनी अशा पद्धतीनं तथागतांनी सुगत की त्या सत्वांना भगवान आपण हे ज्ञान जर दिलं तर त्यांचं कल्याण होईल, भगवान त्यांची चांगली गती होईल, भगवान ते क्लेशमुक्त होतील, ते अरहंत होतील, अशी विनंती त्या ठिकाणी ब्रह्मसहपंथीनं केलं आणि मूक संमती त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी दिली. ब्रह्मसहपंथीनं त्या ठिकाणी प्रदक्षिणा केल्याने तो त्या ठिकाणी निघून गेला. त्यावेळेला मग भगवान बुद्धांनी विचार केला की आता आपण हे द्यायचं कुणाला. आणि मग आलार कलाम, उद्दकराम पुत्र हे आता विस्तारानं वाढत जाईल म्हणून तिकडे मी विस्तारानं सांगत नाही, डायरेक्ट त्या प्रश्नाच्या उत्तराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जातो की जे पूर्णपणे म्हणजे भगवान बुद्धांनी ज्यांना ज्ञान दिलं, जे अरहंत झालेत, अरहंत झालेला कोणताही भिक्खू म्हणजे शेवटचं धम्मसंगीतीच्या निमित्तानं ज्या वेळेला महाकाश्यप बनतेंनी आनंद बनतेंना सांगितलं की तू अरहंत जर झालास तर तुझा समावेश मी करून गेला, तर मी फक्त हे जे 499 जे भिक्खू राहतील इथे धम्मसंगीती माझी सुरू होऊन जाईल, तुला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तर शेवटपर्यंत त्यांना ते अरहंत म्हणजे त्यांच्या आतमध्ये तो आत्माभाव होता, मला हे जमेल, मी हे करेन, मला सगळंच माहिती आहे, तर तो तुटत नव्हता तो त्यांचा, तोपर्यंत ते अरहंत होत नव्हते. आणि शेवटी ते तुटलं की होत नाही माझ्याकडनं, आणि पाठ टेकायला लागल्यापर्यंत ते अरहंत झाले. अरहंत झाल्यानंतर पूर्णपणे हलका आणि हे होऊन जातं, आणि अरहंताचं चित्त झाल्यानंतर त्यांना अभिज्ञा प्राप्त होऊन जातात, म्हणजे डायरेक्ट आकाश भ्रमण, आकाशात सुद्धा स्थिर होणं, मांडी घालून पालथी घेऊन. अर्थात ते फलप्राप्तीच्या अगोदरही या गोष्टी येऊ शकतात, पण अरहंत झाल्यानंतर त्यांना बिलकुल आकाश मार्गे भ्रमण करता येतं. बोधी चित्तानं ज्या वेळेला भगवान बुद्धांनी पाहिलं की बाबा आता आपण द्यायचं कोणाला, तर ते पंचवर्गीय भिक्खू जे आहेत
त्यांच्या चित्ताची जमीन जी आहे ती सुपक आहे हे ज्ञान पेरण्यासाठी. त्यावेळेला त्यांनी पाहिलं की हे कुठे आहे, तर ते मृगदाळ वनामध्ये आहे, सारनाथ मध्ये आहे ते. आणि त्या ठिकाणाहून मग त्यांनी आकाशमार्गे ते गेले. आणि आकाशमार्गे हे भ्रमण जे आहे हे क्षणात करता येतं. आणि क्षणात करता येण्याच्या अनुषंगानं नागसेन भंतेजींनी राजा मिलिंदाला खूप सुंदर प्रश्न म्हणजे खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे. म्हणजे भवामध्ये निर्माण होणं येतपासून तर अरहंत जे असतात, जे क्लेशमुक्त असतात, त्यांनी जर ठरवलं तर ते क्षणात तावती देवलोकामध्ये, तुषित देवलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होतात. एखादा बलवान माणूस म्हणजे भगवान बुद्ध सांगतात की एखादा बलवान माणूस आपले दोन्ही हात जे आहेत ते क्षणात जसे पसरतो आणि क्षणात जसे तो जवळ घेतो, त्या पद्धतीनं क्रिया जी आहे ती अरहंतांना करता येते आणि बुद्धांना तर खूपच अधिक गतीनं ती करता येते. त्यामुळे त्यांचा जो पुनर्भवातील म्हणजे बोधिसत्वांच्या पुनर्भवातील जो केशव नावाचा जो महान ऋषी होता, तो त्या बोधिसत्वाचा गुरु होता, तो ब्रह्मलोकामध्ये ज्यावेळेला होता त्यावेळेला त्याच्यामध्ये जो हे झालेला होता, महाब्रह्माच्या याच्यामध्ये जो गर्व निर्माण झाला होता की मी नित्य आहे, तर त्याचा गर्व हरण करण्यासाठी हे चित्तानं ज्यावेळेला भगवान बुद्धांनी पाहिलं त्यावेळेला क्षणात प्रकट झाले होते, क्षणात त्याच्यासमोर. तर हा जो भाग आहे तो कालावधी जो आहे तो कालावधी बुद्धांना प्रवास करण्याचा, त्यांना ज्यावेळेला प्रकट म्हणजे त्यांनी ज्यावेळेला इच्छा केली, त्यांनी हे केलं की आता मला इथे जायचं आहे. म्हणजे भगवान बुद्धांना तर अतिशय जलद गतीनं, पण अरहंतांनी सुद्धा ते जलद गतीनं, पश्चिम बुद्ध सुद्धा जे भिक्षा घेतली की त्यांचं इसिगोल पर्वतामध्ये ते अतिशय जलद गतीनं क्षणात त्या ठिकाणी उत्पन्न होत असायचे. म्हणजे मनामध्ये आपला विचार आला, त्याच्या अनुषंगानं उत्तर असं दिलेलं आहे की आपल्या मनामध्ये विचार आला की आपण हिमालय कसा असेल, तर या विचार येण्याच्या गतीनं सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण हे कुणाला दाखवण्यासाठी नाही, कुणाला सांगण्यासाठी नाही, त्याचं मोजमाप करण्यासाठी नाही, त्याच्या मोजपट्ट्या लावण्यासाठी नाही, अशा कोणत्याही पद्धतीचं नसतं. त्यावेळेची ती आवश्यकता म्हणून, त्यावेळेची त्या क्षणाची ती गरज म्हणून या पद्धतीच्या रिद्धी ज्या आहेत त्या केल्या जातात. त्यामुळे मग पंचवर्गीय भिक्खूंसमोर ते त्या ठिकाणी गेलेत आणि मग नंतरचं धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे समजलं बाबा इथपर्यंत? पुढचा लगेच रागाचा प्रश्न घेतो. समजलं पण एक आणखी उपप्रश्न असा होता की समजा भगवान बुद्ध गया ते सारनाथला जात असताना त्यांना एक मध्ये नंगा साधू भेटलेला आहे, मग तो कसे भेटले असते? म्हणजे त्यांनी ठरवलं आणि लगेच ते त्या ठिकाणी गेले नाही, तर त्यांचा प्रवास त्या अनुषंगाने मी मागे पण खरं तर धम्मदेशनामध्ये सांगितलं. तर तो नगड साधू अचेलक त्यांना ते म्हटलं जातं, तो ज्या वेळेला तो त्यांना भेटला तर त्यावेळेला त्यांनी बघितलं, म्हणजे त्यांनी असं ठरवलं. सांगा काय म्हटले? नाव त्यांचं मला वाटतं उपक नाव आहे त्यांचं, उपक. त्या साधूचं नाव उपक आहे असं मला वाटतं. अचेलक त्यांना म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या अनुषंगानं मी ज्या वेळेला तो अभ्यास केलेला होता, म्हणजे खूप पूर्वी वाचलेलं होतं, तर त्यावेळेला माझ्या चित्तामध्ये आलेला प्रश्न तो आहे, तोही तुम्हाला सांगतो मी. आता तो विषय निघाला म्हणून सांगतो, थोडंसं 2-4 मिनिटं जरी लांबले तरी चालतील. तर तो ज्या वेळेला त्याने पाहिलं भगवान बुद्धांना आणि तो अतिशय हे झाला, तो दिग्मूढ झाला आणि तो भगवान बुद्धांजवळ आला आणि तो म्हणाला, आऊस तुमचे इंद्रिय जे आहेत ते प्रसन्न आहेत, तुमचा गुरु कोण आहे, तुमचा उपाध्याय कोण आहे, तुमचा मार्ग कोणता आहे हे मला सांगाल काय? आणि मग भगवान बुद्ध म्हणाले की मीच माझा मार्ग शोधलेला आहे, माझा कोणी गुरु नाही. मग म्हणे तुम्ही तर जीनच असाल. होय, मी जीन आहे. त्यावेळेला पहिल्यांदा तो उल्लेख जो केलेला आहे, जीन म्हणून उल्लेख स्वतः जो केलेला आहे तो भगवान बुद्धांनी केलेला आहे. आणि मला त्यावेळेला ते वाचन करताना पडलेला प्रश्न असा होता की बाबा हे याला एवढं समजल्या नग्न साधूला हा लगेच त्या ठिकाणी शरण जाऊन पहिला श्रावक का झाला नाही? म्हणजे पंचवर्गीय भिक्खूच्या, पण तो कर्मविपाक असतो. आणि कर्मविपाकाच्या अनुषंगानं नंतरची झालेली घटना तुम्हाला सांगतो की तो म्हणाला असेल बा, म्हणजे तो प्रचंड प्रभावी झालेला होता, पण तो असेल बा म्हणून असं निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर त्याच्या आयुष्यातली घटना अशी घडली की जो एक चोर होता, चोरांचा सरदार होता, त्याला हा सापडला. तर त्या चोराच्या सरदाराची मुलगी जी होती ती या अचेलक वरती, म्हणजे हा साधू जो होता याच्यावरती मोहित झालेली होती. आणि यानं मग तिच्याशी लग्न केलं. यानं लग्न केल्यानंतर त्याला मुलगा झाला.
पण मग नंतर मात्र मुलगा झाला तर हा काही कमवत नसायचा, याला चोरी करता येत नसायची, याला स्किल माहिती नसायचं, काहीच करता येत नसायचं. तर ती त्याला टोमणे मारायची, हा निकम्मा कसा आहे, पडून कसा राहतो, याला काहीच कसं समजत नाही, याच्यामध्ये धाडच नाहीये, काही नाही. तर या गोष्टीने तो एवढा वैतागला, तो किती जी बायको त्याची टोमणे मारली याच्याने इतका वैतागला. आणि मग त्याला समजलं की अरे बापरे, हे तर भयंकर आहे, हे दुःख भयंकर आहे. याच्यामध्ये म्हणजे आपण जे काही सगळं समजत चाललो भौतिक सांसारिक आणि सगळं जे आहे हे भयंकर दुःख आहे. आणि मग त्याच्या चित्तामध्ये तो प्रीतिभाव, तो श्रद्धाभाव जागृत झाला आणि तो म्हणाला माझा जीन, म्हणजे तोपर्यंत तो भगवान बुद्धांना बुद्धही म्हणत नव्हता, भगवानही म्हणत नव्हता, तथागतही म्हणत नव्हता. त्याने फक्त तो शब्द ऐकला जीन असेल, आणि भगवान बुद्धांनी त्याला अनुमोदन दिलं की होय मी जीन आहे. हा पहिला शब्द प्रयोग भगवान बुद्धांचा त्यावेळेला होता, होय मी जीन आहे. मग तो माझा जीन म्हणत तो त्यानं गृहत्याग केला आणि तो निघाला त्या ठिकाणी, शोधत निघाला. आणि जसा शोधत निघाला तो संदर्भ मला वाटतं मग श्रावस्तीच्या अनुषंगानं कदाचित आहे तो, तर तो त्या ठिकाणी पोहोचला आणि तो पोहोचतानाच भगवान बुद्धांनी चित्तानं जाणलं त्याला की हा येतोय. त्यावेळी भिक्खूंना सांगितलं, कारण हा असं म्हणेल जीन कुठे आहे, जीन कुठे आहे असं म्हणेल, तर याला कोणी सांगणार नाही जीन कुठे आहे. तर तो माणूस होतो. मग त्यांनी भिक्खूंना सांगून ठेवलं की असा व्यक्ती येईल, त्याला माझ्याकडे घेऊन या तुम्ही. आणि मग तो त्या ठिकाणी पुन्हा भिक्खूंना विचारायला लागला की माझा जीन कुठे आहे वगैरे वगैरे या पद्धतीनं. आणि मग ते भिक्खू जे होते भगवान बुद्धांसमोर आले, त्याने पक्के पाय पकडले, भगवान मला मुक्त करा, मला ज्ञान द्या, मला हे करा ते करा, असं सगळं तो म्हणायला लागला. आणि मग त्याला त्या ठिकाणी विरज चक्षु उत्पन्न झाला, त्याच्या श्रद्धा भावनेनं संवेग उत्पन्न झाला आणि अतिशय कमी कालावधीमध्ये तो अनागामी पर्यंत पोहोचला. तो श्रोतापन्न, सकदागामी आणि अनागामी पर्यंत पोहोचला तो. आणि अनागामी पर्यंत पोहोचल्यानंतर तो त्याचा मृत्यू झाला आणि तो सुदस्सी ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न पावला. आणि तिथे उत्पन्न पावल्यानंतर मात्र तो म्हणजे तिथे भरपूर कल्पापर्यंत जिवंत राहतात, पण तो तिथे उत्पन्न झाला आणि तिथे लगेच तात्काळ आनंद झाला आणि तिथे लगेच मुक्त झाला. म्हणजे ब्रह्मलोकामध्ये जाऊन तो तिथे समाप्त झाला. आणि तो गेल्यानंतर मात्र इकडे काय झालं ते सांगतो तुम्हाला. इकडे एक प्रकार असा झाला की त्याची बायको जी होती तिला पश्चाताप झाला. आणि तिला पश्चाताप झाला की बाबा रे, हा आपण याला उगीच टोमणे मारले, हा गेला. आणि मग ती तिच्या मुलाला घेऊन ती भगवान बुद्धाच्या शोधामध्ये निघाली की हा सतत म्हणत असा जीन वगैरे व माझा जीन असं मुक्त आणि असं. मग ती भगवान बुद्धाच्या शोधात आली, तिचा मुलगा आणि ती भगवान बुद्धाच्या शोधात आल्यानंतर ते जवळ आले त्या ठिकाणी, त्यांना देखील दीक्षा मिळाली, ते देखील प्रवज्जित झाले आणि ते सुद्धा कष्टपूर्वक त्यांनी हे केल्यामुळे ते दोघंच्या दोघं अरहंत झाले. मी असं पाहतो, म्हणजे जातक अट्टकथांचे 7 खंड मी ते वाचलेत, आता धम्मपदांचे अट्टकथांचे खंड वाचले, तर ह्याच्यातनं हे खूप बारकाव्यानं कोडे जे उलगडले जातात किंवा आता हे मिलिंद प्रश्नामध्ये हे कोडे जे आहेत ना हे खूप सुंदर पद्धतीने समजतात. मला असं दिसतं की त्याच्या कर्मविपाकाच्या अनुषंगानं पहिले बाबाशी की धम्मचक्र प्रवर्तन जे आहे ते पंचवर्गीय भिक्खूंच्या जवळच होणार होती, ही धर्मता आहे या पद्धतीने. ती पण सारनाथला होती ही धर्मता आहे, सगळ्याच बुद्धांची असते ती सगळ्याच बुद्धांची असते, ती ही धर्मता आहे. आणि ती कोणत्याही एकाला म्हणजे याला होईल असं नाही. तर आणि दुसरी गोष्ट अशी की समजा जर हा प्रवज्जित झाला असा, पहिला जर झाला असा तो त्या ठिकाणी, तर जे त्याच्या बायकोचं आणि मुलाचं कर्मविपाक होतं की अरहंत होण्याचं, ते दोघेही अरहंत झालेत ना नंतर, ते राहून गेलं असतं त्या ठिकाणी. बरोबर. तर हा जो संदर्भ आहे या पद्धतीचा, म्हणजे भगवान बुद्धांनी ज्या वेळेला पायी प्रवास करायचा आहे त्यावेळेला पायी प्रवास केला, ज्या वेळेला त्यांना इच्छा झाली की इथून आपण क्षणात त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, तर त्या ठिकाणी ते लगेच आकाश मार्गाने त्याही ठिकाणी पोहोचलेत. ते लगेच त्या ठिकाणी अलगद पद्धतीनं पंचवर्गीय भिक्खू समोर उतरले नाही, ते पहिल्यांदा बाजूला उतरल्यानंतर ते चालत गेले. म्हणजे पंचवर्गीय भिक्खूंना त्यांनी दाखवलं असतं की मी आकाशातनं आलो, तर ते तर एकदम आश्चर्यचकित झाले असते, हात जोडले असते, त्यांनी तर उथळ झाले असते, ते उड्या मारल्या असत्या आणि बाबा असं झालं असतं. पण त्यांनी तसा कोणताच चमत्कार, म्हणजे त्यांच्याजवळ सगळ्या रिद्धी, महान रिद्धी उपलब्ध असूनही, त्यांना सगळ्या येत असूनही, आकाश मार्गाने येत असूनही त्यांनी पंचवर्गीय भिक्खूंना असं दाखवलं नाही. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये आलं ना की हे पंचवर्गीय भिक्खू असा विचार करतायत की आता याला हा जो राजपुत्र हा मार्गापासून भटकलेला आहे, याला ज्ञानप्राप्ती होणार नाही, आता याची आपण सेवा करायची नाही, याच्या पात्र हातात घ्यायचं नाही, याला बसायला जागा द्यायची नाही, काही सन्मान द्यायचा नाही, फक्त हा राजपुत्र होता बाबा आणि आता याचा आपण काय असा विचार करत होते. भगवान बुद्धांना समजत होतं ना, म्हणजे त्यांचा भ्रम नाहीसा करण्यासाठी ते डायरेक्ट आकाश मार्गाने त्यांच्यामध्येच उभे राहिले असते किंवा आकाशात त्यांच्याशी बोलले असते. पण असा कोणताही चमत्कार भगवान बुद्धांनी दाखवला नाही, चमत्कार दाखवायचेच नाहीत त्या नेमक्याच पद्धती, म्हणजे त्याची आवश्यकता जिथेच. पण भगवान बुद्धांनी प्रातिहार्य केलं
त्यांनी शाक्यांच्या ठिकाणी कपिल वस्तूमध्ये प्रातिहार्य केलं आणि ते प्रातिहार्य केलं, त्याची घटना सांगितली. तो म्हणजे अक्षरशः चमत्कार, म्हणजे तो शाक्यांचा गर्वहरण करण्यासाठी, शाक्यांना दाखवण्यासाठी. कारण शाक्यांमधले जे वृद्ध होते ते भगवान बुद्धांना नमस्कार करायला कसरत होते. त्यांना वाटायचं की अरे हे आपलं नातू, आपला आपलं पोरगा आहे, पोरगं. आणि आपण कसं काय नमस्कार करायचं. पण भगवान बुद्धांनी सांगितलं मी कोण नाही, मी फक्त बुद्ध आहे, मी बुद्ध आहे. मग ते बुद्धत्वाचं तेज जे आहे ते दाखवण्यासाठी त्यांनी प्रातिहार्य केलं. त्याच्यावरती आपण सविस्तर बोलू, कारण तो स्वतंत्र मोठा मुद्दा आहे. चालेल. तासभराचा तो होईल तो त्या ठिकाणी. म्हणजे ओके. पाऊस असा पडला की ज्यांना भिजायचं ते भिजतील, पावसामध्ये राहून जे कोरडे राहतील ते राहतील. अशा पद्धतीचे चमत्कार म्हणजे 3 वेळेला केलेले आहेत भगवान बुद्धांनी. ते आपण सांगू तुम्हाला नंतर ज्या वेळेला ओके. केव्हा असेल. पण ज्या वेळेला या भिक्खू वर्गासमोर, पंचवर्गीय भिक्खू वर्गासमोर ते गेले, तर ते आकाशात उतरून गेले नाही, ते चालत चालत गेले. आणि ते चालत जाताना पण ते त्यावेळेला आऊस असं म्हणत असायचे भगवान बुद्धांना. त्यावेळेला भगवान बुद्ध त्यांना म्हणालेत की तथागतांना आऊस असं संबोधन वापरू नये. म्हणजे त्यांना टप्प्याटप्प्याने ते ज्ञान मार्गामध्ये खेचत होते. ते डायरेक्ट असा एखादा चमत्कार केला आणि मी भगवान आहे, तुला मला भगवान म्हणा, असं करत नव्हते ते. आणि मग ते हळू मग पुन्हा सांगत होते, मी या अगोदर तुम्हाला असं म्हणालो का मला बोधी ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मग ते म्हणाले अरे नाही, मग मी आता म्हणतोय तथागत सत्यच बोलत असतात, म्हणजे असं सांगत होते. अशा पद्धतीने जात होते. तुम्ही संवाद जर बघितला तर तो या पद्धतीचा आहे. ते कोणत्याही पद्धतीचं उथळ स्वरूपानं, चमत्काराच्या स्वरूपानं अशी कोणतीही क्रिया करत नव्हते. आणि आपल्या सगळ्या शिष्यांना त्यांची तशा पद्धतीची ताकीद होती. विनयामध्ये पण तसा अतिशय स्पष्टपणानं उल्लेख आपल्याला दिसतो. म्हणजे जिथे आवश्यकता आहे, म्हणजे तुम्ही बघाल की राजगृहावरून त्या ठिकाणी ते वैशालीला ज्यावेळेला आले त्या ठिकाणी, तर त्या होडीतून तो राजा जो होता बिंबिसार, तो त्या बोटीमध्ये बसवायला त्यांना जात होता. त्यांनी ठरवलं असं तिथून लगेच आले असते आकाशमार्गे. पण तसं केलं नाही. ज्या ठिकाणी तशा पद्धतीची हे आहे, होडीतनं पायी चालायचं, ज्यावेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला आकाशमार्गे. या पद्धतीच्या गोष्टी त्या नियमानुसार त्या पद्धतीने वापरल्या. तर त्याच्यातला महत्वाचा भाग त्यांचा असा होता की चमत्कारांचं कोणी अनुकरण करू नये, ज्ञानाचं अनुकरण करावं. आणि ज्ञानी होण्यासाठी हा त्यांचा कटाक्ष होता. असा भाग आपल्याला दिसतो. इथपर्यंत आलं लक्षात बाबराव? इथपर्यंत आलं लक्षात? बाबराव कुठे काय झाले? प्रश्न आहे का अजून याच्यातला उपप्रश्न आहे काय? बाबराव लेफ्ट झाले का बाबराव? हॅलो, नाही सर, हा, मग तुमचा ते याला प्रॉब्लेम आला होता, बोटाला हात लागून गेला. नाही सर, एकदम बेस्ट, साधू साधू साधू. आता त्याच्यातला पुढचा जो भाग आहे तुमचा रागाच्या अनुषंगाने जो प्रश्न होता त्याच्याकडे आपण जातो. तर त्याच्यावरती सुद्धा दीर्घ वेळ जरी असलं तरी थोडक्यात यासाठी सांगतो आहे की महासतीपट्ठाण सूक्तामध्ये अतिशय स्पष्टपणानं उल्लेख केलेला आहे की जिथे स्पर्श होतो, षडायतन जे आहे, जिथे स्पर्श होतो, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा आणि मन, ज्या ठिकाणी स्पर्श होतो द्वेषाचा, क्रोधाचा, त्या घटनेचा, जिथं उत्पन्न होतं तिथंच त्याचा निरोध आहे. लक्षात घ्या, जिथं उत्पन्न आहे तिथं. म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून दृश्य पाहून जर तुमच्या चित्तामध्ये राग आलेला असेल, कानाच्या माध्यमातून जर तुम्हाला ऐकू आल्यामुळे तुमच्यामध्ये क्रोध निर्माण झालेला असेल, जिभेला काहीतरी विचित्र चव लागल्यामुळे आणि त्या घटनेतनं तुमच्यामध्ये क्रोध निर्माण झालेला असेल, नाकाच्या सुंगण्यामुळे असेल, किंवा काळेच्या ह्याच्यामुळे असेल, किंवा मनाच्या असणाऱ्या, मन तर सगळ्या षडायतानामध्ये सगळ्या ठिकाणी आहे, संबंध शरीरामध्ये आहे, तर त्याच्यातनं निर्माण झालं असेल, तर जिथे तो निर्माण होतो, उपजंती निर्जंती हे जे म्हटलं, म्हणजे जिथे उत्पाद होतो तिथंच त्याचा व्यय होतो. म्हणून जिथे त्याचं उत्पन्न होण्याचं ठिकाण आहे, जिथे त्याचा स्पर्श होतो, त्या स्पर्शाच्या ठिकाणी तुम्ही बघा आणि तो तटस्थतेनं तो स्पर्श पहा. तो तिथे तुम्ही तटस्थतेनं पाहिलं की तो तिथेच निरोध होतो. जर तुम्ही पाहिलं नाही तर तो असंही काही कालावधीनंतर जाणार, पण तो अज्ञानाचा भाव निर्माण करून जाणार आहे. पण जिथे तुम्ही डोळस पद्धतीनं पाहिलं, सजग पद्धतीनं पाहिलं, स्मृतिमान होऊन पाहिलं, सावधानतेनं पाहिलं की तो तुमचा क्रोध मुळासकट जाण्याची शक्यता असते. आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीने स्थिर होत गेला तर तो मुळासकटच उपटून टाकतात. अशा गोष्टी आहेत, म्हणजे क्रोधाच्या ज्या आहेत, द्वेषाच्या ज्या आहेत. तर या मुळासकट नाही जरी उपटल्या गेल्या तरी त्याला आपण बारकावून म्हणजे अशक्त करत जातो, हळूहळू त्याला अशक्त करत जातो. त्याला आपण जसं काही एखादं झाड, एखादं झुडूप जे ते वाळल्यासारखं जे ना तसं त्याला करत जातो. म्हणून जिथं त्याचा उद्भव होतो
त्या उद्भवाच्या ठिकाणी आपण पाहण्याची आणि तटस्थतेनं उपेक्षा भावनेनं पाहण्याची क्षमता विकसित करायची असते, किंवा ती भूमिका त्या ठिकाणी मेडिटेशनच्या माध्यमातून आपण वाढवायची असते. त्यावेळेला आपल्याला क्रोध जो आहे तो नाहीसा करता येण्याचं टेक्निक प्राप्त होत जातं. आलं लक्षात बाबूराव? बाबूराव माईक बंद होऊन जातो का तुमचा? तुम्हाला कळालं की नाही समजून देत चला आम्हाला, बाकी होय त्यांनी समजलं पाहिजे. होय हा, होय हा, होय समजलं. हो सर. बरं. नाही म्हणजे तुम्ही फक्त तिकडून हे सांगा, म्हणजे उपप्रश्न जर असेल तर उपप्रश्न आपण घेऊया तो. नाही सर. आता एक प्रश्न जो होता चैतन्याचा जो होता तो उपहाराच्या आपलं अभिनिहाराच्या अनुषंगाने होता. तर तो पाली कन्सेप्ट आहे. खरं तर म्हणजे पालीमध्ये मी माझ्या अनुषंगाने सांगेल की मी सगळं अनुवादित साहित्य वाचतो आहे. पालीतलं वाचल्यानंतर काही प्रमाणामध्ये समजतं, पण पालीतलं पूर्णपणे माझा काही अभ्यास नाही, किंवा पाली शब्द पाली कन्सेप्ट ज्या आहेत त्या ज्या प्रवाहामध्ये आलेल्या आहेत त्या मात्र माझ्याकडे आहेत. पण त्याची व्याख्या करून त्याचा जर प्रसंग जर तुम्ही सांगितलात तर त्या अनुषंगाने मात्र सखोल विवेचन जे आहे अतिशय बारकाईनं तार्किक अनुषंगानं लॉजिकली मी बारकाईनं त्या ठिकाणी दिली. म्हणजे फक्त एखादा शब्द सांगितला याचा अर्थ सांगा असं मी सांग, पण त्याची संकल्पना तुम्ही जर सांगितलं, तुम्ही जे काय ऐकलेलं तुम्ही जर तसं काही सांगितलं तर मग त्याचं सखोल पद्धतीने विवेचन आणि त्याचं धम्माच्या अनुषंगानं जे काही आहे ते मी निश्चित सांगेल. आणखी एक प्रश्न मला वाटतं क्रोधाच्याच अनुषंगाने चैतन्याचा होता त्या ठिकाणी. हो सर. हा, तर तो क्रोधाचा जो भाग आहे तो बाबूरावचा आणि चेतनचा जो तो सारख्याच पद्धतीने आहे. तर जिथे जी संवेदना जी आहे ती सुखद, दुःखद, अदुःखद आणि असुखद या पद्धतीच्या ज्या संवेदना निर्माण होतात त्या आपण ज्या वेळेला तटस्थतेनं पाहतो आणि त्या तटस्थतेनं पाहून ज्या वेळेला आपण त्याला उपेक्षा भावनेनं स्थिर करतो त्यावेळेला आपल्याला आपल्यातले विकार जे आहेत ते मुळासकट उचकटून काढता येण्यासाठीची एक प्रचंड शक्ती, एक प्रचंड ताकद, एक प्रचंड कसब, एक प्रचंड शैली, एक स्किल चांगलं आपल्यामध्ये निर्माण झालेलं असतं. आणि हे स्किल जे आहे, ही शैली जी आहे ती आपल्याला खूप गतिमान करते. आणि या माध्यमातूनच आपल्याला, आता तुम्ही म्हणाल की बाबा मी तर हे केलेलं होतं पण पुन्हा मला तर राग आला ना, मग रागाला काय गंमत झाली की त्याला मुळापासून उखडता येण्यासाठी आपल्याला ते जमलेलं नाहीये. म्हणजे पूर्वी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळे जे असायचं भगवान बुद्धांच्या समोर किंवा भगवान बुद्धांचे जे सगळे अग्रसरावक असायचे त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं आणि त्या बलाच्या अनुषंगाने खूप जलद गतीने ते होत असायचं. पण आता हे आपण समजून घेऊन प्रॅक्टिस करून त्यातल्या त्यात या बुद्ध शासनामध्ये, बुद्ध शासनाच्या पर्क्युलेशन मध्ये आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने आपण या भवामध्ये, या जन्मामध्ये आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळे ज्या ठिकाणी ते निर्माण होतं आयतनांच्या मध्ये, षडायतनासह ते दुसरीकडे कुठे निर्माण होते, पण जिथे निर्माण होतं तिथे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि तिथे पाहता येण्याचे मार्ग ते संज्ञा म्हणजे बोध होतो, इथे निर्माण होणार. म्हणजे पहिल्यानं हे खूप पहिल्यानं वेदना समजते आपल्याला, पण हळूहळू आपल्याला संज्ञापर्यंत जातो. म्हणजे ज्या वेळेला निर्माण होण्याची शक्यता, वेदना तर नंतर शरीरावरती येते, म्हणजे एवढी ग्रीप येते. संज्ञा ज्या वेळेला निर्माण होते त्याच वेळेला आपल्याला कळतं अरे इथे होणार आहे. म्हणजे तिथे जर सामान्य माणसं आहोत, आपण प्रवासच करतो, आपण अभ्यासच करतो आहोत त्यामध्ये. तर आपला हा प्रवास चालू असताना बऱ्यापैकी आपण प्रवास करत चालायचा आणि त्याला काढण्याचा प्रयत्न करायचा. विशेषत्वानं द्वेष, आसक्तीचे जे लोभ आणि ह्या गोष्टी आहेत या काढायचा प्रयत्न करायचा. आणि मोह हे तर अज्ञानच आहे. आणि हे अज्ञान जे आपण धम्मदेशना आणि वाचनाच्या अनुषंगानं, धम्मचर्चेच्या अनुषंगाने, ही सगळी जी धम्मचर्चा आहे या अनुषंगाने आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर चेतन आलं लक्षात, ज्या ठिकाणी ते निर्माण होतं तिथूनच ते त्याचा विरोध देखील होतो. त्याला फक्त आपल्याला तटस्थतेनं उपेक्षेनं पाहायचं आहे. हो सर. याच्यात काही उपप्रश्न आहे तुमचा? म्हणजे आलं लक्षात, इथपर्यंत तरी आलं असेल ना लक्षात? पर्यंत आलं सर. आपण प्रयत्न करतो, हो, पण हो. प्रयत्न केल्यानंतर आपण समजा म्हणजे जर आपण आपल्या मनासारखं झालं तर आपल्याला म्हणजे चांगलं वाटतं. आणि आपल्या मनाविरुद्ध झालं तर आपण प्रयत्न करतो की नाही याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, पण तरीही क्रोध निर्माण होतो. बरोबर, बरोबर. आता याच्यातला भाग महत्वाचा असा आहे, तुम्ही जो उपप्रश्न आला हा खूप सुंदर उपप्रश्न आला, तोही सांगतो. तो सगळ्यांच्या बाबतीत आहे, तो माझ्या सगळ्यांच्याच बाबतीत होतो. काय गंमत होते की अप्रत्यक्षपणानं आपण असं ठरवतो की याला उपेक्षानं पाहायचं, पण उपेक्षानं न पाहता आपोआप आपल्याकडनं भोगण्याच्या क्रिया होतात. म्हणजे भोगता भाव. म्हणजे आपण म्हणतो मी मेडिटेशन करतो, मला हे उपेक्षानं पाहिजे, पण उपेक्षानं पाहता पाहता आपणच प्रतिक्रिया द्यायला लागतो.
आणि बरं. प्रतिक्रिया देणं म्हणजे भोक्ता भाव निर्माण होणं. भोक्ता भाव निर्माण होणं म्हणजे फक्त आपण डोळे मिटलेले असतात. हो. आपण उपेक्षा करण्याची भूमिका घेतलेली असते, पण उपेक्षा करत नाही. आपण तटस्थ होत नाही आणि आपण प्रतिक्रिया मग मी त्याचं तर असं कोणतं केलं, तो असं बोलला मग असं झालं, मग असं बोलायला नको होतं त्याने. आता तो काय बोललेला आहे आणि काय नाही, आपण फक्त तो बोललेला आणि त्याच्यातनं काय होतंय, ती संज्ञा कशी जाणवते, तो संखार कसा होतोय, ती वेदना कशी आहे, हे फक्त पाहायचं आहे. आणि हे पाहता येणं म्हणजे उपेक्षा आहे. हे पाहता येणं म्हणजे उपेक्षा आहे. पण गंमत अशी होती की ते होत नाही. ती उपेक्षा करतो असं म्हणतो, पण होत नाही. आणि त्यावेळेला मग आपला भोक्ताभाव जागृत होतो. आणि म्हणून मग आपल्याला असा प्रश्न पडतो की बाबा आपण मेडिटेशन तर करतो आहोत, आपण उपेक्षा तर म्हणत होतो, पण हे जमलं नाही. पण हे जमलं नाही म्हणजे जमणारच नाही असं नाही, ते हळूहळू जमतं. चांगल्या संकल्पपूर्वक कष्टपूर्वक केल्याने ते जमत जातं आणि हळूहळू त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत जातात. ते एकदम असे मिळत नाही, पण मिळतात ते. तर हा तुमच्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने असणारा चर्वणाचा भाग त्या ठिकाणी सांगितला मी. चैतन्य हो सरजी. आलं लक्षात. बरं. हो, हो. आता चालेल. या निमित्तानं आणखी कोणाच्या चित्तामध्ये उपप्रश्न आणि काही जर असेल तर आपण एक 5 मिनिटामध्ये फक्त ते घेऊयात. असेल तर सांगा. म्हणजे बाबूरावनं विचारला, आणखी एकानं विचारले, दानाच्या अनुषंगाने विचारला, क्रोधाच्या अनुषंगाने विचारला. त्यानंतर भगवान बुद्धांचं ते सारनाथला जाण्याच्या अनुषंगानं बाबूराव विचारला, चेतननं तो क्रोधाच्या अनुषंगाने विचारला. आणि त्याच्यातला उपप्रश्न चेतनचा खूप चांगला होता की बाबा आपण तर मेडिटेशनच्या अनुषंगाने हे करण्याचा प्रयत्न करतो, पण तरी हे राहतं याचा अर्थ असा होतो की आपण आपल्यामध्ये भोक्ता भाव असतो, आपण उपेक्षामध्ये जात नसतो. आणि त्यामुळे या गोष्टी राहतात आणि म्हणून आपल्याला राग पण येतो, आसक्ती पण येते. ते पूर्ण आपलं गेलेलं नसतं. त्यामुळे भोक्ताभाव कसा कमी करता येईल किंवा नाहीसा करता येईल याचा प्रयत्न करायचा. या सगळ्या अनुषंगाने काही एखाद्याचा प्रश्न राहिला असेल तर तुम्ही विचारू शकता. 1-2-3 मिनिटं आपण घेऊ आणि मग समारोपाकडे जाऊ. हॅलो हा नवोदय शालिक भाऊ. हा बोला शालिक भाऊ. सर, प्रश्न असा होता की धम्म करण्यासाठी आपण कोणत्या दिशेने जाणे योग्य आहे? कोणत्या दिशेने म्हणजे आपलं पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं? तसं नाही, मग कोणत्या अंगाने? अच्छा, बर. धम्माच्या मार्गामध्ये प्रवाहित होण्यासाठी हे महत्वाचे 3 उल्लेख आपण नेहमीच करतो, ते पुन्हा लक्षात घ्या. परियक्ती, पटिपत्ती आणि पटिवेदन. परियक्ती ही आपल्यामध्ये धम्मश्रवणाच्या माध्यमातून, पुस्तकांच्या वाचनाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून ही वाढत जाते, वर्धिष्णू होत जाते. आणि त्यामध्ये मुळात म्हणजे 37 बोधिपक्षीय जो धम्म आहे, 4 वृद्धिपाद असतील, 4 संवर असतील, 7 भोजंग असेल, आर्य अष्टांगी मार्ग आहे, त्याच्यामध्ये 5 बल आहेत, 5 इंद्रिय आहेत, हे सगळं जे काही आहे त्याच्यातलं मुळात श्रद्धा इंद्रिय उत्पन्न होणं गरजेचं आहे. आणि श्रद्धा इंद्रिय म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रती प्रसन्नता, आनंदी भाव. मी हा अतिशय सोपा शब्द मुद्दाम वापरतोय. प्रसन्नता आणि आनंदी भाव हा उत्पन्न होणं गरजेचं आहे. हा श्रद्धा भाव उत्पन्न झाला की आपण धम्म प्रवाहामध्ये प्रवास करू शकतो आणि मग त्याच्यातून आपली परियक्ती जी आहे ती व्यवस्थित होते. म्हणजे आपण धम्म देसना देखील, आता समजा मी ही सगळी धम्म देसना दिली ना, तर ही याच्यातले काही लोक फक्त अतिशय लक्षपूर्वक ऐकतील आणि ते आपण आचरणात कसं आणायचं याचा विचार करतील. काही लोक म्हणतील की चला ठीक आहे, पुढच्या वेळेला ऐकून घेऊ, एवढं काही समजलं नाही, मग ते उथळ पद्धतीने. काही लोक म्हणते ऐकून घेतील, काही लोक सोडून देतील. तर ही परियक्ती जी आहे, ही परियक्ती परफेक्ट पद्धतीने झाली पाहिजे. आणि ज्याची परियक्ती परफेक्ट पद्धतीनं श्रद्धेच्या अनुषंगानं बळकट होते, तीच व्यक्ती धम्म मार्गाने, धम्माच्या अनुषंगानं प्रवाहमान होते आणि तीच व्यक्ती चांगल्या पद्धतीनं प्रवास करू शकते. म्हणजे श्रद्धा असणं, श्रद्धेतील प्रसन्नता असणं, आनंद भाव असणं आणि परियक्ती होणं, या गोष्टीचं कॉम्बिनेशन जे आहे ते धम्म मार्गामध्ये प्रवाहित असण्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे शाली भाऊ. हो सर, पण उपप्रश्न असा होता की हे तर मेडिटेशनच्या बाबतीत म्हणजे जे ध्यान करतात त्यांच्यासाठी, परियक्ती, पटिपत्ती, पटिवेदन हे त्यांच्यासाठी म्हणजे पुढची स्टेप झाली. पहिले जे साधारण लोक जे आपण जे धम्माचे आचरण करण्यासाठी जे येत आहेत बुवा त्यांच्यासाठी श्रद्धाभाव उत्पन्न झाला पाहिजे ना. बरेच जण जे असतात ते त्याच्यातले मोहामध्ये म्हणजे अडाणीपणामध्ये अडकलेले असतात ना,
आणि जे त्यांच्यासाठी जे जे मधोमधी आहेत, आता समजा आता सुरुवातवाली ज्याची क्षेत्र आहे ते भगवंताकडे वळू शकता. जे मध्ये ध्यान साधना करतात त्याच्यासाठी परियत्ती, पटिपत्ती, पटिवेदन हे त्यांच्यासाठी. जे नुसतं विहारात जातात, बसतात, थोडा त्यांच्यासाठी दानपात. पण परियत्ती आहे ना. शालिक भाऊ, त्यांच्यासाठी परियत्ती आहे, त्यांच्यासाठी धम्मचर्चा. परियत्ती म्हणजे त्याच्यामध्ये धम्मचर्चा पण आली. म्हणजे आता सर्वांना समजा तुम्हाला ऐका ना, म्हणजे आता हां. तुम्हाला तुम्हाला धम्मचर्चेमध्ये आवड आहे, तर तुम्ही त्या लोकांशी धम्मचर्चा करू शकता. त्यांच्यामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न करू शकतात. पण याच्यातली गंमत तुम्हाला असं सांगतो, की श्रद्धाभाव उत्पन्न होत नाही तोपर्यंत ते धम्ममार्गामध्ये येऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणाल, की त्यांचा श्रद्धाभाव नाही उत्पन्न होत, पण त्याने धम्ममार्गामध्ये आलं पाहिजे. तर मग ते नाही येऊ शकत. श्रद्धाभाव नाही उत्पन्न तर ते येऊ शकत नाही. कारण श्रद्धाभाव ही चावी आहे, कुलूप खोलण्याची चावी आहे. श्रद्धाभाव उत्पन्न होणार नाही. आम्ही फक्त फिरायला येऊ बुद्ध विहारामध्ये, आम्ही फक्त म्हणायचं म्हणून पंचशील म्हणू आणि आम्ही चालले जाऊ, आम्ही इकडे तिकडे पाहू. आता तुम्ही जर म्हणत असाल की त्यांना धम्ममार्गामध्ये येण्यासाठी काय, तर त्यांना धम्ममार्गामध्ये ते येत नाही, कारण ते ब्लॉकेजेस आहेत तिथे. तिथे बिलकुल अंधार पडलेला आहे. तर त्यांनी त्यांच्याच श्रद्धाभावनेनं त्यांनी यायचंय, किंवा त्यांच्यामध्ये श्रद्धाभाव उत्पन्न होण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांनी, आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी प्रयत्न करायचा आहे. कधीतरी श्रद्धाभाव उत्पन्न होईल आणि कधीतरी त्यांच्यामध्ये बदल होईल. तो आजच होईल असं नाही. तो आजच होईल असं नाही. म्हणून तुम्ही जो अतिशय प्रारंभिक, म्हणजे बाबा प्रत्येकानं आलंच पाहिजे, प्रत्येकानं झालंच पाहिजे धम्ममार्गामध्ये, तर असं काही चमत्कार घडून ते होणार नाही. म्हणजे भगवान बुद्धांच्या कालावधीमध्ये पण त्यांना भेटून जाणारे उपासक असायचे, त्यांना हे करणारे असायचे. नंतर मात्र येऊन काहीतरी वर्षानंतर येऊन ते म्हणायचे की चूक झाली, एवढं वर्ष वाया गेली, एवढं महिने वाया गेले, एवढे दिवस वाया गेले. म्हणजे असं घडत असायचं त्या ठिकाणी. तर त्याला तुम्ही काय, त्यांच्या चित्तामध्ये तो उत्पन्न होणं, ती वेळ येणं, ते दिवस, तो महिने, तो कालावधी उलटणं, याला याला आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त आपला प्रयत्न करू शकतो त्या ठिकाणी. आणि शेवटी त्याचं जे कर्म विपाक आहे ते त्या ठिकाणी कार्यप्रवण असतं. त्याचं जे पुण्यकर्म जे आहे ते ज्यावेळेला फलित होतं आणि ते ज्या वेळेला वेळ घेऊन येतं त्यावेळेला श्रद्धाभाव उत्पन्न होण्याची शक्यता असते. पण काहींच्या मध्ये येतच नाही आणि त्यांची गती जी असते ती अधोगतीकडे असते. त्याला तुम्ही आपण काही करू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की नाही असं कसं काय, पराक्रम तर केलाच पाहिजे. मग पराक्रम करत राहायचा आपण. आपण श्रद्धा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करायचा. पण झालंच नाही तर त्याला तुम्ही काही करू शकत नाही. तो शेवटी त्याचा भाग आहे. त्याने स्वतःनेच त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याने दुरून दुरून फिरून जाण्याचा प्रयत्न करणं हा त्याच्यातला मोठा दोष आहे. त्याला फार फार तर तुम्ही वारंवार समजून सांगू शकता. परियत्तीच्या अनुषंगाने स्थिर करू शकता. काही लोक फक्त दाखवण्यासाठी येऊ शकतील. धम्मदेशना ऐकतील, विसरून जातील. ज्ञानज्योती बनतेचे आले, नमस्कार करू भाऊ, दुचांगधारी बनतोय, खूप वेळा असं येतात, निघून जातात. ऐकतात, थोडंसं ऐकतात, निघून जातात. आता त्याला काय करणार? त्याला काय करणार? हजारो लोक येतात. पण हजारो लोकांमधून फक्त 10च लोक परियत्तीच्या अनुषंगाने अनुभव घेऊन, श्रद्धाभाव घेऊन हे करू शकतात. फक्त 100च लोक करू शकतात. हजारोंमध्ये नाही होऊ शकत. आता तुम्ही म्हणाल की 1000च्या 1000 झालं पाहिजे ना. ही तुमच्या चित्तातली भावना चांगली आहे, पण तसं नाही. निसर्ग धम्म निसर्ग तसा नाही म्हणत आहे त्या ठिकाणी. प्रत्येकाचं कर्म विपाक, प्रत्येकाचं भव हे वेगळं आहे. प्रत्येकाचा प्रवास जो आहे तो वेगळा आहे. प्रत्येकाची सापेक्षता जी आहे ती वेगळी आहे. तुमची भावना जरी असली की सगळं जग जे आहे, जगातला प्रत्येक किडा, मुंगी, कीटक, प्राणी, प्रत्येक माणूस जो आहे तो प्रत्येक धम्माचा झाला पाहिजे, बुद्ध धम्माचा झाला पाहिजे, हे सगळं जग असं असं होत नाही. ते प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. भगवान बुद्धांवरती टीका करणं थोडेफार काही दिवसांसाठी येतात, काही जण नंतर टीकाही करतात, असंही करतात. त्याचं करणार काय तुम्ही? त्या कोणाचं तोंड थोडं धरता येणार तुम्हाला. आणि भगवान बुद्धांनी सांगितलं, माझ्यावरती कोणी टीका करतो म्हणून तुम्ही अस्वस्थ होऊ नका. तुम्ही तुमचं चित्त कलुषित करून घेऊ नका. हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं. आणि कोणी माझी स्तुती करतो म्हणून तुम्ही लगेच हा 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 असं असं उत्सळ पण होऊ नका. तुम्ही स्थिर राहा. तुम्ही स्थिर राहणं हे महत्वाचं आहे. म्हणून जे पुढे जातात त्यांच्यासाठी हे आहे परियेती, पटिपत्ती आणि पटिवेदन असं नव्हे. जे पहिल्या इयत्तेपासून पहिलीला, बालवाडीला जे जाण्याचा विचार करतात त्यांच्यासाठी पण परियत्ती आहे. परियत्ती शब्द त्यांच्यासाठीच आहे. हा त्यांच्यासाठी पण आहे आणि पुढे गेलेल्यांसाठी पण आहे. पुढे गेल्यानंतर नंतर मग पटिवेदन मध्ये राहतात जास्तीत जास्त जे असतं ते. पटिपत्ती आणि पटिवेदन मध्ये राहतात. पण परियत्ती हा सगळ्यांसाठीच आहे. सगळ्या जगातल्या प्रत्येक सत्वासाठी आहे. ज्याला ज्याला कळतं त्याच्यासाठी आहे परियत्ती. परियत्ती फक्त राष्ट्रशीलकरण करण्यासाठीच आहे असं नाही. तो सगळ्यांसाठीच आहे परियत्ती जो आहे. सर मी एक शब्द एक ओळ याच्यामध्ये ऍड करू का? हा बोला बोला बोला. परियत्ती म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये, म्हणजे मी जसं अंडरस्टँड करतो, परियत्ती म्हणजे फॉर एक्झाम्पल अष्टशील आहे, पंचशील आहे किंवा 10 शील आहे.
हे अंडरस्टँड करणं म्हणजे परियत्ती. नाही, फक्त अंडरस्टँड करणं असं म्हणजे परियत्ती नाही. नाही, हे अंडरस्टँड म्हणजे मी 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 फिनिश करतो, मग मला करेक्ट करा सर. बर, आणि पटीपत्ती म्हणजे त्या अष्टशिलाला किंवा पंचशिलाला प्रॅक्टिस मध्ये आणणे म्हणजे पटीपत्ती. पण मग त्याच्याने आपला फायदा झाला म्हणजे आपण एक्सपिरियन्स करतो की खोटं नाही बोलत, मी खोटं बोलत नाही, तर त्याच्याने मला जे जे फायदे होतात ते पतिवेदन. असं आता असं हा, हा बोला बोला सर, असं बोला सर, पूर्ण बोला. मला असं वाटतं की म्हणजे अष्टशील किंवा पंचशिलाची काय आहे ते स्टडी करणे म्हणजे परियत्ती, आणि मग त्याला मी प्रॅक्टिस मध्ये आणणे म्हणजे पटीपत्ती, आणि पटिवेदन म्हणजे त्याचे फायदे, त्याचे बेनिफिट्स रिअलाइज करणे म्हणजे पटिवेदन. झालं सर बस. तुमचं? हो सर. तर तुमचं मांडणी चुकीची आहे असं मी म्हणत नाही, पण ती स्थूल स्वरूपाची आहे. म्हणजे तुमची मांडणी योग्य जरी असली तरी स्थूल म्हणजे वरवरची आहे ती, थोडीशी त्याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं आहे. परियत्ती हे समजून घेणं असं कोरड्या पद्धतीनं जर असलं तर हे समजून घेणं तुमचं 1 दिवसानंतर, 2 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर विसरण्याची शक्यता असते. पण ही परियत्ती श्रद्धा भावनेनं ज्या वेळेला झालेली असते त्यावेळेला ती जिरलेली असते, ती मुरलेली असते, तिचं बीजारोपण झालेलं असतं. आणि ती जी आहे ती श्रद्धाभाव बळकट करून, म्हणजे तुम्हाला फक्त त्याच्यातले नावं गावं असे संदर्भ नाही सांगता येणार, पण तुम्ही रोमांचित 10 वर्षानंतर सुद्धा त्या परियत्तीनं, त्या धम्मदेशनेनं, त्या वाचनानं, त्या सुत्त वाचनानं तुम्ही सतत जास्त, म्हणजे तुमचं आकलन फक्त 1 दिवसाचं, 10 दिवस फक्त झालेलं, 10 दिवस माहिती असलेलं, पाठांतर झालेलं आणि विसरून गेलेलं असं राहत नाही. म्हणजे परियत्ती बरोबर तुमच्या आतमध्ये श्रद्धा भावनेचं बीजारोपण झालेलं असतं आणि ते फॉर एव्हर तुम्हाला धम्म मार्गामध्ये कायमस्वरूपी खेचतं. म्हणजे तुम्ही जरी ठरवलं की नाही बाबा मला धम्मात नाही, पण ते तुम्हाला त्या ठिकाणी स्थिर करत चालतं. पण आपण असं पाहतो की काही लोक बाबा 10 दिवसासाठी येतात, 1 महिन्यासाठी येतात, 1 वर्षासाठी येतात, 2 वर्षासाठी येतात आणि परत बिघडून गेले. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगेल, फक्त नाव नाही सांगणार, पण उदाहरण मी प्रॅक्टिकली सांगेल तुम्हाला की अरे परत तो निघून गेला आणि तो काहीतरी वेगळंच करतोय, त्याला समजत नाही किंवा तो काहीतरी चुकीच्या पद्धतीने करतोय. तर त्यानं त्याची परियत्ती व्यवस्थित झालेली नाही. त्यानं जे अर्थ काढले ते चुकीचे काढले, त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्याने स्वतःला हे केलेलं आहे. त्यामुळे ती परियत्ती नाही. आणि ज्याच्या श्रद्धा भावनेतून परियत्ती झालेली असते ती त्याच्यामध्ये बीजारोपित झालेली असते आणि मग तो त्याला आचरणामध्ये सातत्यानं आणण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या काही घटना घडतात त्या घटनांना अप्रत्यक्षपणानं मनातल्या मनात त्याचं चिंतन सुरू असतं. त्या आचरणामध्ये कसं आणायचं, त्याला अनुभूतीत घ्यायचं कसं. नुसतं आचरणात आणायचं म्हणजे समजा बा एखाद्याला काहीतरी शिकवलं आणि मग तो शिकला आणि मग तो ठीक आहे बाबा हे माराच्या धाकाने किंवा कशाच्या याच्याने तो 10 दिवस करतो, 15 दिवस करतो, किंवा त्या ठिकाणी त्या क्लासला गेलेलं म्हणून करतो, त्या शाळेत गेलेलं म्हणून करतो. तर तसं कोरडं कोरडं राहत नाही. तर हे या ठिकाणी स्वतःच तो इतका प्रभावित झालेला असतो की त्याच्यामध्ये बल निर्माण होतं. म्हणजे जे श्रद्धा इंद्रिय जे परियत्तीमध्ये उत्पन्न झालेलं आहे, तर पटीपत्तीमध्ये तिथं बल निर्माण होतं, ताकद निर्माण होते, ताकद. आणि पटीपत्तीमध्ये ज्या वेळेला ताकद निर्माण होतं त्यावेळेला तो भरून जातं, ते इंद्रिय जे श्रद्धा इंद्रिय ते भरून जातं आणि पटीवेदनाकडे त्याची अनुभूती घेत ते प्रवास करायला लागतं. आणि मग पटीवेदनाची अनुभूती जी आहे ती प्रचंड मोठी आहे. एकदा परियत्ती, पटीपत्ती आणि पटीवेदनाच्या अनुषंगानं अनेक उदाहरणं घेऊ आपण वेगवेगळे, आणि मग त्या उदाहरणांच्या अनुषंगानं परियत्ती, पटीपत्ती आणि पटीवेदन असं पाहू आपण, कारण हा पण एक महत्वाचा गाभा आहे. आणि त्या अनुषंगानं मग पाहून आपण पुन्हा आणखी सखोल जाऊया त्या ठिकाणी. डोंगरे सर, लेफ्ट झालेत का डोंगरे सर? काय आहेत? लेफ्ट झालेत डोंगरे सर, आत्ताच लेफ्ट झाले, काही प्रॉब्लेम आला असेल तर या पद्धतीत. बरं, बाकीचं काही आता राहिलेलं आहे काही प्रश्न वगैरे, उपप्रश्न वगैरे? हा आलेत.
समजलं का डोंगरे सर, समजलं का तुम्हाला? हो सर, हो सर. म्हणजे काही जर उपप्रश्न राहिला असेल तर विचारू शकता तुम्ही. आपण सविस्तर घेऊ पण याच्यावरती पर्यायी पटीपत्ती आणि पटीवेदनावरती सविस्तर घेऊ पण आपण पुढे, हो सर. आणि उदाहरणांसह घेऊ अजून. पण हे लक्षात आलं का तुम्हाला? श्रद्धाबल, हो. श्रद्धा इंद्रिय आणि श्रद्धाबल उत्पन्न होणं गरजेचं आहे. श्रद्धा इंद्रिय आणि बरोबर. श्रद्धाबलाच्या व्यतिरिक्त पर्यायी पटीपत्ती आणि पटीवेदन हे सक्सेस होत नाही. नुसतं तर आकलन आपण करून तो गेलं श्रद्धा ठेवलं नाही तर ते होणारच नाही ना सर. श्रद्धा होणारच म्हणजे नाही. नाही, तुम्ही धावपळ- एखादं भाषण पाठांतर करणं, एखादं पुस्तकातलं कोणत्याही पुस्तकातलं उतारा पाठ करणं, एखाद्या फिजिक्स मधलं, एखाद्या मॅथमॅटिक्सचं हे काही असं काहीतरी पाठांतर करणं, तिथे श्रद्धेचा भाग नाहीये. श्रद्धेचा भाग इथे आहे की आंतरबाह्य बदल करण्याच्या भूमिकेतून आणि प्रसन्नतेच्या अनुषंगाने आहे. तिथे मार्क मिळवण्याच्या अनुषंगाने आहे. तुम्हाला 100 पैकी 90 मार्क मिळाले पाहिजे, 80 मार्क मिळाले पाहिजे, म्हणून तुम्ही ते करता. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक असतो. श्रद्धा इंद्रिय निर्माण झालं पाहिजे, आणि श्रद्धा इंद्रिय निर्माण ज्याचं होतं तो टिकून राहतो. ज्याचं श्रद्धा इंद्रिय निर्माण होत नाही तो लेफ्ट होत जातो, म्हणजे निघत जातो. तो मधून मधून येतो, 1 महिन्याने येईल, 2 महिन्याने येईल, परत निघून जाईल, असं होतं. म्हणजे त्याचं श्रद्धा इंद्रिय कच्चं आहे, त्याचं उत्पन्न झालं नाही, हा त्याचा भाग असतो. आलं लक्षात? लक्षात आलं की नाही आलं? तर हा बोला. असं मला असं वाटतं की जोपर्यंत माझं निरीक्षण सांगतं की धम्म करण्यासाठी आपण भगवंताचे जे 80 श्रावक होते, आग्रह हा बोलत राहा तुम्ही. आग्रह श्रावक जे होते त्यांच्यामध्ये जो गुण होता, तो जर का आपण आपल्यात कुठला गुण आहे तो आपण अंगीकारला किंवा तो वाढवण्याचा जर का प्रयत्न केला, तर आपण धम्मामध्ये जास्तीत जास्त गतीने अग्रेसर होऊ शकतो, असं मला वाटतं. का तुम्हाला काय वाटतं? तो खूप पुढचा भाग आहे ना, तो या प्रश्नाशी संबंधित नाही ना. तो खूप पुढचा, खूप मोठा भाग आहे ना. तो तर आहेच ना. ते तर सत्यच आहे ना. मला काय वाटतं काय, ते तर सत्यच आहे ना. ते तर करायचंच आहे, प्रत्येकालाच करायचं आहे. तो खूप पुढचा पटीवेदनाच्या अनुषंगाने तुम्हाला खूप खोलात जाण्यासाठी ते आहे. म्हणून बुद्ध गुणांचं स्मरण म्हणजे तुम्हाला मेडिटेशन जे आहे ना, भगवान सर, बुद्धांच्या, ऐका ना शालिक माझ्या भाऊ, जे उत्पन्न होतं ते मी बोलतोय, असं काही नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी तुम्हाला फक्त त्याच्यातलं खोली सांगतोय, तुमची खोली सांगतोय, लक्षात घ्या. तर तुमची खोली बरोबर आहे, माझा मुद्दा तो नाही. या प्रश्नाच्या अनुषंगाने मी म्हणालो की भगवान बुद्धांच्या प्रति बुद्धानुस्मृती म्हणजे ही ध्यान पद्धती आहे. तशी धम्म जो आपल्याला शिकायचा आहे, त्या धम्माच्या अनुषंगाने स्मृती ही सुद्धा ध्यान पद्धती आहे. आणि संघानुस्मृती, जसं तुम्ही 80 आग्रह श्रावक सांगितले, या 80 आग्रह श्रावकांच्या मध्ये जे गुण आहेत त्याच्या अनुषंगानं संघानुस्मृती म्हणजे संघाच्या स्मृतीच्या अनुषंगानं मेडिटेशन करणं, ह्या पद्धती आहेत ना, या पद्धती आहेत त्या पण आपल्याला शिकायच्या हळूहळू ज्या आहेत त्याच्यातला तुमचा हा भाग आहे. आणि हा खूप पुढचा, हा म्हणजे खूप पुढचा भाग आहे. म्हणजे जसं जसं आपण इथून पक्व होत जाऊ ना, तसं पुढे पुढे जाऊन आपण हे शिकणार आहोत की बुद्धानुस्मृती कशी करायची आहे, धम्मानुस्मृती कशी करायची, संघानुस्मृती कशी करायची. तसा तो तुमच्या चित्तामध्ये भागाला तो खूप पुढचा आहे. तो खूप पुढचा आहे. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने तो पुढे घेऊ आपण शालिक भाऊ. तुमचा प्रश्न चांगला आहे पण तो खूप पुढचा आहे, एवढंच फक्त भाग आहे. ठीक आहे. अजून काही? मी ज्या वेळेला प्रश्नाचं उत्तर देताना त्यावेळेला थोडसा एवढं लक्षात घ्या. तो माझी ती शैली आहे म्हणून फक्त तेवढं लक्षात घ्या की मी ज्या वेळेला एखादा मुद्दा प्रेस करतो ना, तो खोलात जाण्याची माझी भूमिका असते, अतिशय खोलात. आणि तो खोलात जाऊन मग त्याला असा वेगवेगळा तंतू करायचा, अशी माझी भूमिका असते. बरं, खूप चांगल्या पद्धतीने आपली धम्मचर्चा झाली. सगळ्यांचे प्रश्न जे होते म्हणजे शालिक भाऊ असतील, चेतन असेल, बाबूराव असेल, आणखी कोणाचा 1-2 प्रश्न डोंगरे सरांनी पण हे टाकलेत. आणि ते महत्वाचा प्रश्न होता की सुरुवातीची असणारी अवस्था आणि नंतर खोलातली जाणारी जी आहे श्रद्धा इंद्रिय आणि श्रद्धा बलाच्या अनुषंगाने त्याचा उलगडा आपल्याला करता आला. पर्यायी पटीपत्ती आणि पटीवेदनाच्या अनुषंगाने आपण पुढे पाहूयात. आणि असेच प्रश्नाचं सेशन जे ना आपण त्याच्यासाठी जास्त कालावधी देऊयात, कारण धम्मदेसनेला जास्त कालावधी देण्यापेक्षा याला जास्त कालावधी देऊयात. आणि हा कालावधी आता आपला म्हणजे बऱ्यापैकी मला वाटतं तासभराच्या आसपास हा होऊन दिला. आपण तसा कालावधी देऊयात आणि त्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने करूयात. आपण जे अष्टशील ग्रहण केलेलं आहे त्याच्यानं प्रचंड महान पुण्यफल प्राप्त केलेलं आहे. आणि हे महान पुण्यफल जे आपल्याजवळ आहे त्याचं पुण्य आपण वितरण करूया. थोडक्यात घेऊयात, वेळ भरपूर झालेला आहे. हृदयाशी हात जोडा आणि माझ्या पाठोपाठ त्या ठिकाणी आपण म्हणाल,
माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं साऱ्या विश्वातील सर्व प्राणी सुखी होत, सर्व ब्रह्मांडातील सर्व सत्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं भलं हो, दशसहस्र ब्रह्मांडातील सर्व सत्व क्लेश मुक्त होत, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझा श्रद्धाभाव बळकट हो, माझे 5 इंद्रिय निर्माण होत, त्या 5 इंद्रियांमध्ये 5 बळ उत्पन्न होत माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं. धम्म मार्ग मला स्पष्ट दिसू देत, ज्ञानाची अनुभूती मला घेऊ देत, सत्याला मला भिडता येऊ देत, प्रज्ञेमध्ये माझा विहार हो, निब्बाणाकडे माझा प्रवास हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला श्रोतापन्न मार्ग दिसू देत, सकदागामी मार्गानं प्रवास करता येऊ, अनागामी मार्गानं प्रवाहित होता येऊ आणि अरहंत मार्गावरती प्रतिष्ठित होता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला श्रोतापन्न फलप्राप्ती हो, सकदागामी फलप्राप्ती हो, अनागामी फलप्राप्ती हो, अरहंत फलप्राप्ती होऊन मुक्त होता येऊ. अभिज्ञा आणि रुद्धिबळ मला प्राप्त हो, त्याचा उपयोग धम्म मार्गामध्ये मला करता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या माता पित्यांचं कल्याण हो, त्यांचं मंगल हो, त्यांना धम्म मार्ग स्पष्टपणानं दिसू देत, धम्मा मार्गामध्ये त्यांना प्रवाहित होऊ देत, त्यांचं कल्याण हो, ते मुक्त होत. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या बंधू भगिनींचं कल्याण हो, मित्र आणि नातेवाईकांचं भलं हो, त्यांना धम्म मार्ग दिसू देत, त्यांचं कल्याण हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या कल्याण मित्राचं मंगल हो, माझ्या गुरुचं भलं हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या नोकरी व्यवसायामध्ये वृद्धी हो, प्रचंड धनसंपत्ती मला प्राप्त हो आणि त्या धनसंपत्तीचा उपयोग मला धम्म मार्गामध्ये करता येऊ. अडले निडलेल्यांसाठी, दळलेल्यांसाठी, पिडलेल्यांसाठी, दुःखितांसाठी, शोषितांसाठी मला माझ्या धनसंपत्तीचा उपयोग करता येऊ. धम्म मार्गाला विकसित करता येण्यासाठी, ज्ञान मार्ग बलवंत करता येण्यासाठी, प्रज्ञा मार्ग संबंध विश्वामध्ये फैलावण्यासाठी मला माझ्या धनसंपत्तीचा, माझ्या विचार संपत्तीचा, माझ्या शुद्ध चित्त आणि चेतसिकेचा उपयोग करता येऊ. मला निब्बाण अवस्था प्राप्त हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं संबंध विश्वातील कण आणि कण पुलकित हो, क्षण आणि क्षण फलित हो, मंगलमय हो, सगळीकडे धम्ममय वातावरण निर्माण हो, सगळीकडे आनंदाच्या आणि समाधानाच्या उर्मी भरून जाऊ, सगळीकडे मांगल्य आणि मांगल्य पसरून जाऊ, कणाकणात मांगल्य, मनामनात मांगल्य, शुद्धता आणि शुद्धता भरून राहू, आनंद आणि आनंद अनुभवता येऊ, समाधान आणि समाधान अनुभवता येऊ, सत्यासह निब्बाणाचा उत्सव साजरा करता येऊ, प्रज्ञेचा विहार होत राहू, मंगल हो, भलं हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो, खूप मंगल हो, खूप भलं हो, खूप मंगल हो, खूप भलं. भवतु सर्वमंगलम्.
भवतु सद्गमः भवतु पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा बुद्ध समोर तोंड करून बसा. क्षमा याचना करूया आणि मग समारोप पंचशिलाच्या याचनेनं पंचशील ग्रहण करून करूया. एकास वंदामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपापापराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयं वियोकास वन्दामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपापापराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयं वियोकास वन्दामि भन्ते भारतेन मया कृतं सर्वपापापराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते तिसरणेन सद्यं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयं पियोकास अहं भन्ते तिसरणेन सद्यं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तृतीयं पियोकास अहं भन्ते तिसरणेन सद्यं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. आं भन्ते नमो तस् भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. संगमनं सम्पूर्णं आं भन्ते पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समाधियामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समाधियामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि. मुसावादा वेरमणि शिक्षापदं समाधियामि. सुरामेरय मद्यपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि.
सुरा मेरे मज्ज पमाद ठाणा वीरमणि सिक्खापदं समादियामि शरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा प्रमादेन सम्पादेत आम बनते भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो रतो सम्मा सम्बुद्धस्स दुःखपत्ताचिनी दुःखाभयपत्ताच निर्भया शोकपत्ताचिनी शोका हुन्तु सभ्ये विपानिनो एतावताच मे हि सब्बतं त्वे सम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सब्बसम्पत्तिसिद्ध्या दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनापि रता हुन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चकानञ्चं बलं अरहन्तानञ्च तेजेन रक्षं बन्धामि सब्बतो आकाशताच भूमट्ठा देवा नागा महिन्दिका पुय्यन्तमर्मृत्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशताच भूमट्ठा देवा नागा महिन्दिका पुय्यन्तमर्मृत्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशताच भूमट्ठा देवा नागा महिन्दिका पुय्यन्तमर्मृत्वा चिरं रक्षन्तु तं परन्ति सब्बितियो विभज्यन्तु सर्वरोग विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशील स नित्यं वड्डापचा विनो चत्वारो धम्मा वर्धन्ति आयुर्वन्नो सुखं बलन्ति साधु 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 अर्हं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा वंदामी म्हणते मंगल ओम वंदामी वंदामी म्हणते नाही म्हणते जी ओम वंदामी म्हणते नमो बुद्धाय जय भीम सर नमो बुद्धाय जय भीम वंदामी म्हणते ते सर मंगल म्हणते हो म्हणते हा हा बोला बोला वंदामी म्हणते हा मंगल सुख